नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर अकॅडमी पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण यापूर्वी लोकसंख्या टॉपिक आपण बघतोय। जगाची लोकसंख्या आपण पाहिलेली, जगाची लोकसंख्येचे आपण सर्व कव्हर केलेलं आहे। त्यानंतर आपण भारताची लोकसंख्या सुरू केलेली आहे आणि भारताच्या लोकसंख्येमध्ये आपण जर पाहिलं तर काय भारताच्या लोकसंख्येचे वाढीचे टप्पे, वितरण, घनता, लिंग गुणोत्तर हे टॉपिक आपण पाहिलेले आहे। आता याच्या पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत। भारताच्या लोकसंख्येतला पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत। पुढचा टॉपिक जर बघितला तर पुढचा टॉपिक आहे साक्षरता लिटरसी हा टॉपिक आपण बघणार आहे। याच्यामध्ये जर पाहिलं तर साक्षरतेमध्ये जर बघितलं जर 7 वर्ष आणि त्यापुढील 7 वर्ष आणि अधिक वयाच्या व्यक्तीला कोणत्याही भाषेमधून लिहिता वाचता येत असेल आणि त्याचं आकलन करण्याची क्षमता असेल तर त्याला काय म्हणतो आपण साक्षर म्हणतो। म्हणजे 7 वर्ष आणि त्यापुढील कोणताही व्यक्ती असेल त्याला कोणत्याही भाषेमध्ये लिहिता वाचता येत असेल तर त्याला काय म्हणतो आणि त्याचं आकलन करता येत असेल म्हणजे त्याला समजत असेल। नुसतं लिहिता वाचता येणं आणि आकलन होणं हे डिफरंट कन्सेप्ट आहे आणि त्याचं जर आकलन होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण साक्षर असं म्हणतो। पूर्वी काय व्हायचं, पूर्वी जी साक्षरता जी काढली जायची ती कशी होती, क्रूड साक्षरता दर किंवा क्रूड लिटरसी रेट, अशोधित साक्षरता होती। यामध्ये काय होतं की आधी काय करायचे, पूर्ण जनगणना धरायची, पूर्ण जनगणना म्हणजे पूर्ण लोकसंख्या धरायची। 1981 पर्यंत जी साक्षरता आपण गणली गेलेली ती कशी आहे, मग अशोधित म्हणजे क्रूड लिटरसी रेट काढलेला आहे। 1981 आधीचा जो आपला साक्षरता दर आहे तो कसा आहे, क्रूड लिटरसी रेट आहे म्हणजे अशोधित। यामध्ये कसं आहे, जन्माला आलेल्या बाळापासून जे वयस्कर सगळे जे व्यक्ती काय ते साक्षरता गणण्यासाठी धरले जात होते। म्हणजे 1981 पर्यंत 5 वर्षाखालील जे बाळ होतं ते काय निरीक्षणमध्ये गणलं जात होतं। ते कशामध्ये गणलं जात होतं, निरीक्षणमध्ये गणलं तर काय होतं, ती साक्षरता दर आपला ॲक्युरेट निघणार का, नाही निघणार, कारण की ते बाळाला काही समज म्हणजे तोपर्यंत काय ग्रोविंग एज असतं, बुद्धीची वाढ होती, भाषा तो शिकत असतो, बोलत नसतो, त्यामुळे ते निरक्षर धरले जातील का, नाही। म्हणून काय केलं, पुढे जर बघितलं 1981 पर्यंत जर बघितलं तर काय होतं, संपूर्ण लोकसंख्या गृहीत धरली जात होती। परंतु 1991 नंतर मग आपण काय केलं, प्रभावी साक्षरता दर काढायला सुरुवात केली। प्रभावी इफेक्टिव्ह लिटरसी रेट आपण काढायला सुरुवात केली। 1981 पर्यंत कसं होतं, 5 वर्षाखालील सर्व मुलं निरक्षर धरले जात होती, 5 वर्षाखालील सर्व मुले निरक्षर धरले जात होती आणि 5 वर्षाच्या पुढे मग साक्षर गणले जात होते आणि त्यानुसार साक्षरता काढली जात होती। ती कशी ते आपण बघणारच आहोत, कशी साक्षरता काढली जाते, ते कसं प्रमाण काढलं जातं। आता यानंतर 1991ला काय केलं, 7 वर्षाखालील मुले काय केलं, निरक्षर, परंतु ते निरक्षर गणली गेली 7 वर्षाखालची, पण साक्षरता दर काढताना त्याचा काय केला, समावेश केला नाही। म्हणजे साक्षरता दर काढताना काय केलं, 7 वर्षाच्या पुढील लोकसंख्याच गणली गेली। साक्षरता दर काढताना काय केलं, 7 वर्षाच्या पुढील लोकसंख्या धरली गेली। हा प्रश्न विचारला जातो, 7 वर्षाखालील मुलींचा समावेश कशामध्ये केला जातो, साक्षरतेमध्ये गणला जातो का, सध्या नाही गणला जातो। तर आता कोणती साक्षरता काढली जाते, मग इफेक्टिव्ह प्रभावी साक्षरता दर काढला जातो। पहिले कसं होतं, अशोधित साक्षरता दर, यामध्ये काय होतं, एकूण साक्षर लोकांची संख्या भागिले एकूण लोकसंख्या गुणिले 100, म्हणजे 100 जर आपल्याकडे 200 लोकसंख्या, सपोज 200 लोकसंख्या आहे, त्याच्यातल्या समजा 150 आपले साक्षर आहेत, म्हणजे साक्षर लोकांची संख्या भागिले एकूण लोकसंख्या 200, एखाद्या गावाची काढायची आपल्याला समजा 200 गुणिले काय होणार 100, अशी काय होती गणली जात होती। मग आता याच्यामध्ये बालक पण धरले जात होते, मग किती येणार साक्षरता दर, आता हा 0 गेला भागिले 2 केलं किती होणार 75%। परंतु नंतर काय झालं, प्रभावी साक्षरता दर आला। आता या 150 मध्ये जर समजा 150 मध्ये 25 बालक आहेत, 25 बालक मग कशामध्ये गणले जातो, निरक्षरमध्ये। मग आता साक्षरता दर कसा काढला जाणार, 150, साक्षर लोक कसं आहेत, मग 7 वर्ष त्यापेक्षा अधिक हे साक्षर, 150 बालक किती गेले, आता 25 गेले, म्हणजे 175 गुणिले काय होणार 100 गुणिले 100 होणार, म्हणजे हा साक्षरता दर कसा होणार, मग हा 80% आसपास होणार, 80% आसपास काय होणार साक्षरता दर निघणार। असा काय केला जातो, आता साक्षरता दर घेतला जातो। आता 150 म्हणजे याच्यात बालक पण कमी होतील, 7 वर्षाच्या कमी असलेले बालक, म्हणजे पहिले कसं होतं 5 वर्षाच्या पुढचे साक्षरतेमध्ये गणले जातात, आता 7 आहे ना, मग याच्यातले अजून 20 कमी होतील, समजा 140 130 असं येणार, म्हणजे
7 वर्षाचे बालकं ते 2 पण याच्यात गणलेले नाही आहेत, म्हणून त्याच्यात पण कमी होणार. म्हणजे या लोकसंख्येमध्ये जर बघितलं तर प्रभावी साक्षरता दर काढताना काय होतं, जे 7 वर्षाच्या पुढील बालक आहे, 7 वर्षाच्या पुढील 7 वर्षे व अधिक वयाच्या एकूण साक्षर लोकांची संख्या समजा ती 140 आहे, 140 हां, आणि 7 वर्ष व अधिक वयाचे एकूण लोकसंख्या 7 वर्षापुढील ती समजा 180 धरू, आपल्याला काढायला सोपं म्हणून 180 धरू. हां, 180 गुणिले 100 असा तो काय केला जाणार, साक्षरता दर काढला जाणार. याचाच जर बघितलं तर किती टक्क्याच्या आसपास होणार, 180 किती होतात मग 18 कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालते. हां, 70 म्हणजे 80% आसपास काय होतं, हा साक्षरता दर निघतो. 80% आसपास. आपल्याला गणित सॉल्व करायचे नाहीत, कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. अशी काय आहे, आता साक्षरता दर काढला जातो, हा साक्षरता दर विचारला जातो. प्रभावी साक्षरता दर म्हणजे काय आणि क्रूड लिटरसी रेट म्हणजे काय, हे काय विचारलं जातं. हे विचारलं जातं, कसा काढला जातो ते विचारलं जातं. आता आपण बघू भारतातील साक्षरता दर. आता सध्या भारतातील साक्षरता दर याच्यावर तर खूप क्वेश्चन असतात. साक्षरता दर किती, महिला साक्षरता दर किती, पुरुष साक्षरता दर किती. आपण एक दिसत नसेल तर एक झूम आपण करू. हां, ओके. आता जनगणना 2011 नुसार जर पाहिलं, जनगणना दर 2011 नुसार जर बघितलं, भारताचा साक्षरता दर किती आहे मग 73%. भारताचा साक्षरता दर किती आहे 73%. त्यामध्ये पुरुष साक्षरता किती आहे 80.89%. म्हणजे 81% आसपास काय आहे पुरुष साक्षरता आहे, 80.89%. आणि महिला साक्षरता किती 64.64%. महिला साक्षरता किती 64. आणि महिला आणि पुरुष साक्षरतेमधल्या अंतर किती 16.25%. आपण क्वेश्चन विचारला जातो, महिला आणि पुरुष साक्षरतेमधलं अंतर किती भारतामध्ये, कोणत्या राज्यामध्ये अधिक आहे, कोणत्या राज्यामध्ये पुरुष महिला साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, तो पण प्रश्न विचारला जातो. याच्यातला डिफरन्स जर बघितला किती मग 16.25% साक्षरता दरातला काय आहे डिफरन्स आहे पुरुष आणि महिला साक्षरतेमध्ये. आता महिला साक्षरताचा जर बघितलं, त्याच्यावर क्वेश्चन विचारलेलं पाहिलं तर 1951ला जर बघितलं किती साक्षरता होती आपली 18.33%. 1951ला किती साक्षरता होती, प्रभावी साक्षरता दर किती होता 18.33%. तो वाढत वाढत किती झाला मग 73%. 2011ला किती झाला 73%. हे जर बघितलं स्वातंत्र्यानंतर काय आपली साक्षरता, तेव्हा 18% साक्षरता लोक होते आणि आता वाढून किती झाले 73% साक्षरता झाली. आणि तोच दर जर बघितलं 2001ला 64.83% होता. किती होता 64.83%. हा नुसता 18% लक्षात ठेवा. 18%. आपल्याला साक्षरता दर जरी माहिती असला तर काय करायचं, पुरुष साक्षरता थोडी 10% प्लस असते, महिला साक्षरता त्याच्यापेक्षा 10% काय असते लेस असते. आता थोडंसं कमी, आता याच्यातला डिफरन्स कमी. याच्यातला डिफरन्स किती 8%च्या आसपास आहे, 8%च्या आसपास आहे. आणि हा कसा आहे मग, हा पण 9%च्या आसपास आहे. म्हणजे 9% कमी महिला साक्षरता आणि पुरुष साक्षरता किती 8% अधिक आहे एकूण साक्षरतेपेक्षा. एकूण साक्षरतेपेक्षा ॲव्हरेज जर काढला तर पुरुष साक्षरता किती 8% कमी आणि महिला साक्षरता किती 9%च्या आसपास काय आहे. पुरुष साक्षरता 8%नी अधिक आहे आणि महिला साक्षरता 9%नी कमी. आता 1951ला जर बघितलं 18% होती, त्यात पुरुष साक्षरता किती होती 27%. म्हणजे बरोबर किती आहे 9-10%नी एक्स्ट्रा आहे आणि हे 10%नी कमी. महिला साक्षरता काय ॲव्हरेजपेक्षा 10%नी कमी. नुसता हा जरी पार्ट असला तरी पण आपल्याला काय होतो, खालचा पुरुष आणि महिला साक्षरता आपल्याला बऱ्यापैकी काढता येते. पण हे जे 4 आकडे आहेत, हा 64% असेल, हा 73% असेल, 2001ला किती होती 64.83% एकूण साक्षरता होती. तीच आता महिला साक्षरता आहे 64.64%. तेव्हा किती होती 2001ला एकूण साक्षरता होती आपली 64.83%. आणि पुरुष साक्षरता किती होती तेव्हा 75.26%. 75.26%. आणि महिला साक्षरता जर बघितली 53.67%. 53.67%. याच्यामध्ये जर बघितलं तर पुरुष साक्षरतेमध्ये वाढ जर पाहिली 2001 ते 11मध्ये फक्त 6% वाढ झाली, 6%च्या आसपास. तर महिला साक्षरतेमध्ये वाढ किती झाली 11%. हा प्रश्न विचारला आहे, महिला साक्षरतेमध्ये वाढ किती झाली 11%च्या आसपास झालेली. 11%, 10.97% वाढ झाली. 10.97% वाढ झाली म्हणजे महिला साक्षरतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. 11% वाढ झालेली. हा प्रश्न विचारला जातो. हे आकडे पाठ करायचे 64.73%, हा 80.89%, 64.64%. हे 4 आकडे तर 6 आकडे तर पाठच पाहिजे. आणि हा आकडा लक्षात ठेवायचा फक्त 18.33. आणि त्याच्या आधी किती होती 52% होती. अशी काय थोडी थोडी 10-10 वाढत आलेली आहे, 10-10 वाढत आलेली आहे. 52% होती, अशी 10-10 प्रत्येक
प्रत्येक आपल्या 10 वर्षाच्या जनगणनेला साक्षरता वाढत आलेली आहे. आता त्यानंतर बघितलं भारतातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य, उतरता क्रम. हा पण प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्राचा प्रश्न तर खूप वेळा विचारला गेला आहे. महाराष्ट्राचा प्रश्न जर पाहिला तर खूप वेळा विचारला गेला आहे महाराष्ट्राबाबतीत प्रश्न. आता जर पाहिलं तर राज्यामध्ये विचार केला, सगळ्यात जास्त राज्यामध्ये साक्षरता जर बघितली केरळमध्ये 94% साक्षरता आहे. केरळ जर बघितलं, सगळ्यांनाच माहिती आहे केरळमध्ये सर्वाधिक साक्षरता आहे. किती? 94%. आणि पुरुष आणि महिला साक्षरतेमध्ये पण केरळच पुढे. सगळ्यामध्ये काय? केरळ पुढे. लक्षद्वीपची साक्षरता जर बघितली तर किती? मग 91.85%. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये जर विचारलं तर कशाची साक्षरता जास्त आहे? लक्षद्वीप. केरळला लागूनच लक्षद्वीप आहे, म्हणजे लक्षद्वीप बेट समूह आहे, केरळच्या इथून जवळ आहे, त्यामुळे तिथे पण साक्षरता काय आहे? जास्त आहे. नंतर मिझोराम जर बघितलं 91.33% साक्षरता आहे. आणि गोव्यामध्ये जर पाहिलं तर 88% साक्षरता आहे. त्रिपुरामध्ये जर बघितलं 87% साक्षरता आहे. आणि महाराष्ट्राचा क्रमांक किती लागतो? मग महाराष्ट्रामध्ये जर बघितलं 82.34% साक्षरता आहे. महाराष्ट्राची साक्षरता किती आहे? 82.34%. महाराष्ट्राचा साक्षरतेमध्ये विचार केला असता कितवा क्रमांक लागतो? 6वा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 6वा क्रमांक लागतो. हे आकडे पाठ ठेवा महाराष्ट्राचे आकडे पाठ करा. नंतर हा क्रम काय आहे? केरळ लक्षात ठेवा. 2-3 राज्य लक्षात ठेवा. पहिले 3 लक्षात ठेवा, गोवापर्यंत लक्षात ठेवा. केरळ, मिझोराम, गोवा. आणि लक्षद्वीप जर केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर लक्षद्वीप एक लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचा 12वा क्रमांक लागतो. फक्त राज्यामध्ये विचार केला साक्षरतेमध्ये 6वा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? 6वा क्रमांक. 2001ला जर बघितलं साक्षरतेबाबतीत आपला 4था क्रमांक लागत होता आणि घनतेमध्ये आपला 3रा क्रमांक लागतो. 4था क्रमांक. आता कितवा क्रमांक लागतो राज्यांचा विचार केला तर? 6वा क्रमांक लागतो साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा. आता कमी साक्षरतेचे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. कमी साक्षरतेचे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. कमी साक्षरतेचे राज्य जर बघितलं तर काय आहे? बिहार आहे. कमी साक्षरतेमध्ये जर विचार केला तर सगळ्यात कमी साक्षरता कोणाची आहे? बिहार या राज्याची. सगळ्यात कमी साक्षरता आहे बिहार राज्याची 61.8%. हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेला. बिहार राज्याच्या बाबतीत क्वेश्चन खूप वेळा गेला. सगळ्यात कमी साक्षरता कोणत्या राज्याची? मग बिहार राज्याची. त्यानंतर क्रमांक लागतो अरुणाचल प्रदेश. तिथे जर बघितलं तर कोणतं होतं? मिझोराम, त्रिपुरा, गोवा ह्या राज्यांची साक्षरता जास्त आहे. पण त्याचप्रमाणे नॉर्थ ईस्टचं एक राज्य आहे त्याची साक्षरता कमी आहे. ते कोणतं आहे? मग अरुणाचल प्रदेश. त्याची साक्षरता किती आहे? 65.38%. 65.38% साक्षरता आहे. राजस्थानचा जर विचार केला तर किती आहे? 66.38%. 66.38%. म्हणजे मोठ्या राज्यांचा विचार केला तर मोठ्या राज्यांमध्ये सगळ्यात कमी साक्षरता कशाची? मग बिहारची 61.8%. नंतर अरुणाचल प्रदेश 65.38%. नंतर काय आहे? राजस्थान 66.38%. हे 3 आकडे काय करा? पाठ करा. म्हणजे शेवटून हे चढत्या क्रमाने हे राज्य आहेत, 3 राज्य. आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर सगळ्यात कमी साक्षरता कशाची? मग दादरा नगर हवेलीची. किती आहे मग दादरा नगर? 76.24%. हे पण कशी 76.24%? देशाच्या ॲव्हरेजच्या जास्त आहे. म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहे? बरं, साक्षरता जर बघितली तर जास्त प्रमाण आहे. केंद्रशासित प्रदेशामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. त्यातल्या तर सगळ्यात कमी किती आहे? 76. देशाची किती आहे? 73. म्हणजे देशाच्या साक्षरतेपेक्षा सर्व केंद्रशासित प्रदेशांची साक्षरता कशी आहे? जास्त आहे. त्यात जर पाहिलं तर काय? मग दादरा नगर हवेलीची 76.24%. 76.24% आहे. म्हणजे हे प्रश्न काय आहे? विचारले जातात. हे सगळे प्रश्न विचारले जातात. ते जास्त आकडे असल्यामुळे काय सारखं वाचत राहिल्यावर काय होतं? मग आपल्याला आणि क्वेश्चन सॉल्व करत राहायचे. सारखं वाचत राहायचं, क्वेश्चन सॉल्व करत राहायचे. त्यामुळे काय होतं? कन्फ्युजन दूर होतं. नाही तर साक्षरता, घनता, लिंग गुणोत्तर याच्यामध्ये काय होतं? सगळं कन्फ्युजन होऊन जातं. एकदा वाचलं आपण हे लेक्चर जर 2 वेळा पाहिलं आणि आपण जर नोट्स वाचली तर काय होणार? आपल्याला ते लक्षात राहून जाईल. त्यानंतर क्वेश्चन जर सॉल्व केले तर पूर्ण काय होणार? कन्सेप्ट पण लक्षात राहतील. कन्सेप्ट याच्यात कमीच आहेत पण काय आहे तरी पण क्वेश्चन विचारले जातात. कन्सेप्टवर क्वेश्चन पण याच्यामध्ये विचारले जातात. केरळमध्ये जर बघितलं तर महिला आणि पुरुष साक्षरतेमध्ये अनुक्रमे काय आहे? महिला आणि पुरुष साक्षरतेमध्ये केरळ काय सांगितलं तुम्ही? पहिल्या क्रमांकाला आहे. आणि एकूण साक्षरतेमध्ये पहिल्या क्रमांकाला आहे. एकूण साक्षरता किती? 94% होती. तर महिला साक्षरता किती माहिती आहे? 92%. 2% कमी. आणि पुरुष साक्षरता 2% जास्त, 96.1, 92. असं 96.1, 92.1 असं पाठ नका करू. नुसतं 96, 92 लक्षात ठेवलं तरी पण चालतंय.
तरी पण चालतं. तर महिला साक्षरता किती आहे मग 96 पुरुष साक्षरता 96.1 आहे आणि महिला साक्षरता किती आहे 92.1. 92.1 म्हणजे पुरुष आणि महिला साक्षरतेमध्ये केरळ काय आहे त्याच्यात पण पुढे. आणि बिहारचा विचार केला तर बिहार काय महिला साक्षरतेमध्ये 51.5%. महिला साक्षरतेमध्ये असं किती साक्षरता 61.8 बरोबर 10% कमी महिला साक्षरता 51.85% आणि पुरुष साक्षरता 71.2% बरोबर 10% प्लस. म्हणजे बिहारचा विचार केला तर 10% एकूण साक्षरता 61%, महिला साक्षरता 51%, पुरुष साक्षरता 71%. केरळचा डिफरन्स किती होता 2% होता फक्त. जेवढं राज्य डेव्हलप असेल किंवा जास्त साक्षरतेचा असेल तेवढा पुरुष आणि महिला साक्षरतेचा डिफरन्स कसा आहे कमी कमी होत आला आहे किंवा कमी कमी. आणि जेवढं राज्य मागास असेल तेवढा काय आणि तेवढी साक्षरता पण कमी असते आणि महिला आणि पुरुष साक्षरतेचं प्रमाण पण काय असतं त्याच्यामध्ये पण डिफरन्स जास्त असतो, त्याच्यामध्ये डिफरन्स जास्त असतो. नंतर जर बघितलं म्हणजे खालच्या स्थानी काय बिहार आहे पुरुष महिलामध्ये पण आणि केरळ काय पुरुष महिलामध्ये पण पुढे. आणि 2011चा विचार केला साक्षरतेचा डिफरन्स विचारला जातो सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये, तर कोणत्या राज्यामध्ये राजस्थान राज्यामध्ये 27.7% महिला आणि पुरुषमध्ये. यांच्या बिहारमध्ये किती होता 20%च्या 20%. तर राजस्थानमध्ये काय सगळ्यात जास्त पुरुष आणि महिला साक्षरतेमध्ये फरक आहे. आणि सगळ्यात कमी कुठे मेघालयमध्ये 3.39%. 3.39%. आपण जर विचार केला केरळमध्ये 4% होतं ना 92% महिला साक्षरता, पुरुष साक्षरता 96%. पण मेघालयमध्ये जर बघितलं तर मेघालयमध्ये 3.39%. 3.39%. तुम्हाला जर हे बघायचंच असेल तर मेघालयची पुरुष महिला साक्षरता पण बघा होमवर्कसाठी. आणि दुसरं की राजस्थानची महिला आणि पुरुष साक्षरता बघा म्हणजे तुम्हाला डिफरन्स समजेल. सर्वाधिक डिफरन्स कुठे आहे मग राजस्थानमध्ये 27.7%. आणि राजस्थानचा प्रश्न विचारला गेला आहे, राजस्थानचा प्रश्न विचारला गेला आहे सर्वाधिक साक्षरतेमध्ये फरक कुठे आहे मग राजस्थानमध्ये पुरुष आणि महिला साक्षरतेमध्ये फरक सर्वाधिक कुठे आहे मग राजस्थानमध्ये किती आहे 27.7%. आणि सर्वात कमी फरक कुठे आहे मेघालय राज्यामध्ये 3.39%. मेघालय राज्यात किती आहे मग 3.39%. आता पुढचा बघू आपण ग्रामीण आणि शहरी साक्षरता. हा एक प्रश्न विचारला जातो ग्रामीण आणि शहरी साक्षरता. आपण जर बघितलं भारताची साक्षरता किती होती 2001ला 64.8%. 64.8% होती आणि आता किती आहे 73%. आता किती 73%. पण ग्रामीण साक्षरता जर बघितली तर किती आहे मग 67%. आणि शहरी साक्षरता जर बघितली किती 84%. 2011ला जर बघितलं शहरी साक्षरता किती आहे 84. तर पुरुष साक्षरता किती होती 80.89. इथे किती आहे 84.11. तिथे महिला साक्षरता किती होती 64.64%. इथे ग्रामीण साक्षरता किती 67.77%. म्हणजे या दोन आकड्यामध्ये कन्फ्युजन होण्याची संभावना आहे. एक ग्रामीण साक्षरता किती आहे 67.77%. तिथे महिला साक्षरता किती होती 64.64%. इथे किती 84.11%. तिथे किती होती 80.89%. पुरुष साक्षरता 80.89%. पण इथे शहरी साक्षरता काय आहे जास्त आहे. शहरी साक्षरता कशामुळे जास्त आहे ते पण आपण बघू. शहरी साक्षरता काय आहे जास्त आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे शिक्षणाच्या सोयीसुविधा कुठे जास्त आहे शहरामध्ये जास्त आहे. आर्थिक स्थिती पण काय असते चांगली असते. जर गरीब लोक असतील त्यांना पण काय असतं सरकारी शाळा चांगल्या पद्धतीने असतात म्हणजे चांगल्या पद्धतीने शिक्षण थोडंसं ग्रामीण भागापेक्षा चांगलं असतं. त्यामुळे काय असतं शहरी साक्षरता जास्त आहे. आणि शहरी साक्षरताचा विचार केला तर हे 2001चं नुसतं वाचून घेतलं तरी चालतं आहे. 2001चं हे लक्षात राहू द्या 64% काय आहे एकूण साक्षरता होती 64.8%. आणि ग्रामीण किती 58.7. शहरी किती होती 79.9. 79.9 ती किती झाली 84.5%ने वाढली. इथे जर बघितलं तर 9%ने वाढ आहे. ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आहे, शहरीमध्ये 5%च्या आसपास वाढ आहे. शहरीमध्ये 5%. आता पुढचं जर बघितलं याच्यावर पण प्रश्न विचारले गेले धर्मानुसार साक्षरता. धर्मानुसार साक्षरता धर्माचा विचार केला तर सगळ्यात जास्त साक्षर कोणता धर्म असेल मग जैन धर्म आहे. सगळ्यात साक्षर कोणता धर्म असेल कोणता धर्म आहे जैन धर्म. आपल्याला समजतंच कोणता धर्म आहे मग जैन धर्म. जैन धर्मामध्ये जर बघितलं तर साक्षरता किती आहे 94.1%. जैन धर्मामध्ये साक्षरता किती आहे 94.1%. जैन नंतर काय मग ख्रिश्चनची साक्षरता किती 80.3%. आपल्याला हे टक्केवारी नाही लक्षात राहिली तरी चालते फक्त जैन धर्माची लक्षात राहिली पाहिजे 94.1%. सर्वात कमी कुठे मग मुस्लिम 59.1%.
आता हिंदूंची बघितलं तर काय मग ते हिंदूंची मुस्लिमांच्या थोडी वर आहे, 65.1%. आपल्याकडे बी हिंदूंमध्ये पण निरक्षर काय जास्त आहेत, निरक्षर जास्त आहेत, मुस्लिमांमध्ये पण जास्त आहेत. त्यामुळे काय हिंदू मुस्लिम वाद आपल्यामध्ये जास्त होतात. हां, जेवढी साक्षरता वाढणार तेवढं काय होणार, हे हिंदू मुस्लिम जाती धर्म हे काय होणार, कमी कमी होत जाणार. आता जर पाहिलं तर काय जैन धर्मामध्ये 94.1%, नंतर ख्रिश्चनमध्ये किती 80.3%, ख्रिश्चन धर्मामध्ये किती आहे 80.3%. बौद्ध धर्मामध्ये जर बघितलं तर 72.7%, 72.7%. म्हणजे हे 4 धर्म जर बघितले, बौद्ध शीख हिंदू मुस्लिम, हे जर बघितलं देशाचे ॲव्हरेज 73%पेक्षा खाली. म्हणजे यांच्यामुळे ॲव्हरेज कमी, यांच्यामुळे काय देशाच्या साक्षरतेचा ॲव्हरेज कमी. यांच्यात साक्षरता वाढली तर काय होणार, देशाची साक्षरता वाढणार. म्हणून यांच्यामध्ये काय आपल्याला साक्षरता वाढवावी लागणार. मुस्लिममध्ये असेल हिंदूमध्ये असेल तर साक्षरतेचा दर काय होणार आपल्याला. शीख लोकांमध्ये पण कमी, शीख लोकांमध्ये पण किती 69.4%. आणि बौद्ध धर्मामध्ये जर बघितलं देशाच्या ॲव्हरेजच्या बरोबरीने बऱ्यापैकी आहे. बौद्ध धर्मामध्ये 72.7%. त्यानंतर काय आहे 80% कोणाची ख्रिश्चन धर्मियांची साक्षरता आहे आणि 94% काय आहे जैन धर्मियांची साक्षरता आहे. जैन धर्मियांची साक्षरता आहे. हा जैन धर्मियांचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर जैन ख्रिश्चन बौद्ध शीख हिंदू आणि मुस्लिम असा क्रम लक्षात ठेवा. ह्या साक्षरता ही लक्षात ठेवा आणि ही सगळ्यात कमी लक्षात ठेवा. हे नुसतं वाचून घेतलं तरी चालते, पण आपल्याला क्रम माहिती पाहिजे. क्रम कदाचित एखाद वेळेस विचारू शकतात. आता आपण बघू धर्मानुसार साक्षरता पाहिली. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे आता नागरी आणि ग्रामीण लोकसंख्या. हा पण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. नागरी आणि ग्रामीण लोकसंख्या याच्यावर प्रश्न विचारले जातात. नागरी आणि ग्रामीण लोकसंख्येवर, नागरी आणि ग्रामीण लोकसंख्येवर प्रश्न विचारले जातात. थोडं एक झूम करून बघतो. हां, नागरी आणि ग्रामीण लोकसंख्या. नागरी आणि ग्रामीण लोकसंख्या जर बघितलं 1991च्या जनगणनेनुसार जर विचार केला, 1991च्या जनगणनेनुसार तर नागरी भागाच्या निश्चितीसाठी 2 निकष होते. एक कोणतं होतं, जनगणना शहरे आणि दुसरं आहे वैधानिक शहरे. जनगणना शहरे आणि दुसरं आहे वैधानिक किंवा स्टॅट्युटरी टाउन आणि दुसरे सेन्सस टाउन. स्टॅट्युटरी टाउन आणि सेन्सस टाउन हे 2 कन्सेप्ट आहेत. स्टॅट्युटरी टाउन आणि सेन्सस टाउन. स्टॅट्युटरी टाउन म्हणजे काय असतं, जिथे ज्या शहरांमध्ये महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे किंवा वैधानिक समित्या असतील, काही ठिकाणी टाउन प्लॅनिंग कमिटी असते, काही ठिकाणी वेगवेगळ्या कमिट्या असतात, प्रादेशिक कमिट्या असतात. त्या कमिट्या असतील ती सगळीच ठिकाणी काय म्हणली जातात, नागरी म्हणली जातात. सगळी ठिकाणी काय म्हणली जातात, नागरी लोकसंख्येची म्हणली जातात. म्हणजे जिथे नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, प्रादेशिक समिती असतील. काही ठिकाणी काय असतं, टाउन प्लॅनिंग कमिटी कुठे असते, जिथे उद्योग असतील तिथे टाउन प्लॅनिंग कमिटी असते. म्हणजे तिथे काय असतं, नागरी सुविधा असतात. नागरी सुविधा त्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करतं, टाउन प्लॅनिंग कमिट्या वगैरे स्थापन करत असतं. किंवा या अनेक प्रादेशिक समित्या असतील. अशी सर्व ठिकाणे जिथे वैधानिक नगर आहे त्या ठिकाणी काय तो भाग नागरी गणला जातो. तो भाग नागरी गणला जातो. दुसरं आहे सेन्सस टाउन. सेन्सस टाउन म्हणजे काय असतं, सेन्सस टाउनची कन्सेप्ट म्हणजे काय, जनगणना शहर आहे. जनगणना शहर म्हणजे जिथे नगरपालिका नाही, महानगरपालिका नाही. आणि तिथे काय 5,000च्या वर लोकसंख्या असली पाहिजे. किती लोकसंख्या असली पाहिजे, 5,000च्या वर लोकसंख्या असली पाहिजे. दुसरा क्रायटेरिया की तिथली जी 75% लोकसंख्या बिगर कृषी व्यवसायामध्ये, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जात असेल, सर्व्हिस सेंटर असेल. समजा आता हिंजेवाडी पकडला आपण, हिंजेवाडी सेपरेट असतं सपोज. तर हिंजेवाडीमध्ये नगरपालिका नाही, ग्रामपंचायत. आत्ता पण ग्रामपंचायत आहे तिथे, ग्रामपंचायत आहे, हिंजेवाडी ग्रामपंचायत. तर तिथे जर बघितलं ते कशा बसणार याच्यामध्ये, 5,000च्या वर लोकसंख्या आहे तिथे, 5,000च्या वर लोकसंख्या आहे. दुसरा क्रायटेरिया काय, तिथे 75% लोकसंख्या काय केली पाहिजे, बिगर कृषी कामामध्ये काय केली पाहिजे, काम करत असली पाहिजे. बिगर कृषी कामामध्ये काम करत असली पाहिजे. आणि तिथे काय आहे, प्रति चौरस किलोमीटर किती 400 व्यक्ती इतकी काय पाहिजे, घनता पाहिजे. म्हणजे प्रति किलोमीटरला 400 किलोमीटरपेक्षा जास्त व्यक्ती असले पाहिजे. ते जर बघितलं, हिंजेवाडी पाहिलं तर काय होणार, मग ती या तिन्ही क्रायटेरियामध्ये बसतं. या तिन्ही क्रायटेरियामध्ये जे बसेल, निकष पूर्ण करेल, ती नागरी भाग गणला जातो. म्हणजे तिथे ग्रामपंचायत असून सुद्धा तो ग्रामीण गणला जाणार का, तो ग्रामीण लोकसंख्येमध्ये गणला जाणार का,
नागरी लोकसंख्येमध्ये गणला जाणार. ते काय मग सेन्सस टाउन. ते काय असणार सेन्सस टाउन. ते असेल सेन्सस टाउन. म्हणजे जिथे लोकवस्ती किती कमीत कमी 500 असावी, कमीत कमी 75% लोक किती कशामध्ये काम केले पाहिजे, बिगर कृषी व्यवसायामध्ये काम केले पाहिजे, आणि तिथे घनता किती पाहिजे 400 पाहिजे. आता याच्यावर क्वेश्चन खूप वेळा विचारला आहे, याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. आणि याच्यामध्ये काय आहे, वरीलपैकी एक निकष अशा पण शब्द टाकू शकतात ते. पण हे काय आहे, पूर्ण 3 निकष जे शहर किंवा जे वस्ती पूर्ण करत असेल त्यालाच काय म्हणतो आपण नागरी भाग असं म्हणलं. त्यालाच काय म्हणतो आपण नागरी भाग किंवा नागरी लोकसंख्या, अर्बन पॉप्युलेशन असं म्हणणार त्याला. अर्बन पॉप्युलेशन असं म्हणणार. जिथे हे 3ही निकष पूर्ण केले जातात. हे खूप वेळा विचारलं आहे. 3ही निकष काय याच्यामध्ये कंप्लीट असले पाहिजे. 3ही निकष कंप्लीट असले पाहिजे. 2011च्या जनगणनेचा विचार केला तर नागरी लोकसंख्या किती आहे मग 37.7 कोटी. नागरी किती आहे 37.7 कोटी. आणि शहरी किती लोकसंख्या आहे मग शहरी आहे 83.4 कोटी. हे जर बघितलं तर आपली लोकसंख्या किती होणार मग 102.8 कोटी. 102.08 आहे ना. पण इथे जर बघितलं तर काय होणार, हे 1 येणार आणि इथे 102 येणार. इथे जर बघितलं तर 101 समथिंग येतं, 0 101. याच्यामध्ये अजून लोकसंख्या, त्यामुळे 102.08 कोटी 08 आपली येणार. पण किती मग आता याच्यानुसार जर बघितलं 102 कोटी ती भरतेच. 137.7 कोटी पॉईंटमध्ये दिलेलं नाही आपलं. आणि 83.4 कोटी 83.4 कोटी ही 121 आहे ना आपली, 121 कोटी 121.07 असं आहे. तर ती कशी होणार मग इथे आपण जर बघितली तर 37.7 आणि 83.4 इथे 1 येतो आणि ते 101 असं येतं. पण ते जर बघितलं तर काय 121 येतं 121.1 पॉईंटमध्ये दिलेलं नाही. 121 कोटी काय आहे लोकसंख्या. हे पण आकडे पाठ करा. 37.7 कोटी पण पाठ करा आणि 83.4 कोटी पण पाठ. आणि टक्केवारी जर बघितलं, हा टक्के खूप वेळा विचारला आहे. टक्केवारी किती 31.15%. आणि शहरीचा जर विचारलं केला तर किती आहे 68.85%. आणि दोन्ही मिळून ग्रामीण किती आहे 68.85, शहरी 31.15 आणि दोन्ही मिळून किती मग 100%. हे पण पाठ करा. हे 37.7 इथे 37 किती आहे 7 आणि ते 83.4 कोटी 83.4 कोटी. हे 4 आकडे तर इम्पॉर्टंटच. कोटीमध्ये विचारलं तर किती आहे 83.4 कोटी. आणि इथे जर बघितली 37.7 कोटी, दोन्ही किती होणार 121.1 कोटी 121.08 कोटी आहे. त्या लाखामध्येच कन्वर्ट केलेलं आहे, ते डायरेक्ट आकडा पकडलेला आहे. हे 4 आकडे आपले काय पाहिजे पाठच पाहिजे. 31.15% आणि 68.85%. एक जरी आकडा पाठ केला तरी आपल्याला दुसरा आकडा काय होणार लक्षात राहणार. दुसरा आकडा लक्षात राहणार. यानंतर बघू आपण राज्यानुसार राज्यांचा क्रम किंवा राज्यांचं पॉप्युलेशन. पहिले आपण हे बघू की लोकसंख्या, याच्यावर पण प्रश्न विचारला गेलेला आहे. लोकसंख्या घनता ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या कशा पद्धतीने बदल झाला आहे. आता ग्रामीण लोकसंख्येचा जर विचार केला, ग्रामीण लोकसंख्या किंवा शहरी बघू आपण. शहरी 1901 ला किती होती 2.6% होती. किती होती 2.6%. कोटीमध्ये लोकसंख्या होती, टक्केवारी नाही आपण बघू चुकते. 1901 ला किती होती 10.80% शहरी लोकसंख्या होती. हे टक्के कोटी लक्षात नका ठेवू. कोटी फक्त हे 2 लक्षात ठेवले तरी चालतात. हे 2 याची बेरीज किती होती 102 कोटी, याची होती 121 कोटी. याची बेरीज होती 102 कोटी, याची होती 121 कोटी. आणि हे टक्के लक्षात ठेवायचे. हे 4% लक्षात ठेवायचे. आता जर बघितलं 1901 ला जर बघितली किती टक्के होती लोकसंख्या 10.80%. ती 1951 ला म्हणजे 50 वर्षामध्ये किती झाली 17.30% नागरी लोकसंख्या झाली. 17.30%. तीच काय होणार मग शहरी ग्रामीण लोकसंख्या किती होणार 82.70. 17.30% काय आहे शहरी लोकसंख्या. आणि ग्रामीण किती होणार 82.70%. आणि तीच वाढून 50 वर्षानंतर 2001 ला किती झाली 27%. म्हणजे 50 वर्षामध्ये किती वाढली 10% लोकसंख्या वाढली जी शहरामध्ये राहते. 10% लोकसंख्या काय वाढली 17% ची 27%.
आणि तीच 2011मध्ये किती झाली 31.15%, म्हणजे 4%च्या आसपास. 4%पेक्षा बी कमी लोकसंख्या काय शहरामध्ये वाढली. आणि ग्रामीण लोकसंख्या कमी कमी होत गेली. 1901ला किती होती 89.20% राहत होती, ती 82% 1951ला झाली. 2001ला किती 72% झाली. आणि 2011 किती झाली 68.85%. 68.85% लोकसंख्या कुठे राहते ग्रामीण भागामध्ये. आणि शहरामध्ये लोकसंख्या जर बघितली 31.15%. हा आकडा खूप वेळा विचारला आहे, हा आकडा विचारलेला आहे. हा 27.80% विचारला आहे. 27 वरून किती झाली 31.15% झाली. 72.20 वरून किती झाली 68.85%. कधी कधी 31.2 पण दिलेला असतो, 31.2%. तेव्हा विचार करायचा का मग 31.15 होती मग 31.2 कसं उत्तर दिलं आणि मग चुकीचं आहे, असं एवढा विचार नाही करायचा, जास्त लॅटरल थिंकिंग करायचं नाही. 31.15% काय आहे आपली नागरी लोकसंख्या आणि 68.85% काय आपली ग्रामीण लोकसंख्या. ग्रामीण लोकसंख्या नागरी लोकसंख्या म्हणजे शहरी लोकसंख्या. आता याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन होता की आपला जो नागरीकरणाचा दर आहे तो कसा आहे कमी आहे, इतर देशांच्या बाबतीत एकदम कमी आहे. म्हणजे नागरीकरणची वृद्धीचा दर, नागरीकरण वृद्धी दर तो काय आपला कमी आहे असा प्रश्न होता. मग तो योग्य आहे का. आता इथे जर बघितलं तर काय एक आपण जर पूर्ण लिहिलं 51, 61, 71 असं पूर्ण लिहिलं तर 1-2% काय आपलं नागरीकरण वाढत गेलं आहे, 1-2% वाढत गेलेलं आहे. म्हणजे इथून काय 27%वरनं काय 3-3.5% आसपास काय वाढलेली, 3.5% आसपास 3.65% वाढले समजा, इथे 3.65%. म्हणजे हा नागरीकरण वाढीचा दर आपला कसा आहे योग्य की अयोग्य. उत्तर विचारत नागरीकरण वाढीचा दर कसा आहे आपला योग्य. म्हणजे नागरीकरण वाढीचा दर जर बघितला तो अत्यंत कमी आहे. म्हणजे ते सेंटेन्स कसं होतं मग करेक्ट होतं, करेक्ट होतं. याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. नागरीकरण वाढीचा दर आपला कसा आहे अत्यंत कमी आहे किंवा कमी आहे. आणि आता जर बघितलं तर आता आपण राज्यांचा क्रम विचारला, याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. राज्यांचा क्रम कसा लागतो, महाराष्ट्राचं नागरीकरण किती झालं आहे, महाराष्ट्राचा क्रम कसा लागतो. आता महाराष्ट्राचा जर विचार केला नागरीकरणामध्ये महाराष्ट्राचा क्रम किती आहे मग 11वा क्रमांक आहे. आणि महाराष्ट्राचं जर बघितलं तर आता पहिले आपण भारताचं बघू. भारताचं आपण बघितलं 31.15%. आणि असं जर बघितलं इथे काय मग ग्रामीण लोकसंख्या अशी काय होणार वाढत जाणार. इथे जर पहिला क्रमांक शहरीकरणामध्ये ज्या राज्याचा लागत असेल त्याच्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या काय असते कमी असते. ग्रामीण लोकसंख्या सर्वात कमी कुठे मग दिल्लीला आहे. सर्वात कमी जर बघितलं शहरी लोकसंख्या किती 97.50% दिल्लीमध्ये. तर तिथे ग्रामीण लोकसंख्या किती मग 2.50%. याच्याबरोबर उरलेली लोकसंख्या किती मग 2. त्यानंतर चंदीगडचा क्रमांक लागतो, लक्षद्वीपचा क्रमांक लागतो, दमण-दीव लागतं, पुदुच्चेरी लागतं, मग 6वं काय गोवा. म्हणजे पहिले 5 जर बघितलं केंद्रशासित प्रदेश, पहिले 5 काय केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर कोणाचा क्रमांक लागतो गोव्याचा क्रमांक लागतो. गोव्याचा विचार जर केला तर गोव्याची सगळ्यात जास्त नागरीकरण आहे किती मग 62.17%. आणि ग्रामीण लोकसंख्या जर बघितली राज्यांमध्ये सगळ्यात कमी 37.83%. 37 हा 62.17% खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न. 62.17% खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न. याच्यावर प्रश्न येतो नागरीकरण सगळ्यात कमी कशाचं आहे मग सगळ्यात जास्त कोणाचं आहे गोव्याचं आहे. आणि ग्रामीण लोकसंख्या सगळ्यात कमी कुठे आहे मग गोव्यामध्ये, सगळ्यात कमी गोव्यामध्ये. आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर सगळ्यात जास्त नागरीकरण झालेला केंद्रशासित प्रदेश काय मग दिल्ली आहे. आणि सगळ्यात ग्रामीण लोकसंख्या कमी असलेला केंद्रशासित प्रदेश दिल्ली. आणि सगळ्यात कमी नागरीकरण आता याच्यामध्ये दिलेले आपण आता दादरा नगर हवेली पण आहे. म्हणजे सगळ्यात कमी नागरीकरण सगळ्यात जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता असणार मग अंदमान निकोबार आहे का याच्यामध्ये नाही. अंदमान निकोबारमध्ये काय केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर अंदमान निकोबारमध्ये काय सगळ्यात जास्त ग्रामीण लोकसंख्या आहे. आता आपण महाराष्ट्राचा विचार करू. महाराष्ट्राचा क्रमांक जर बघितला हा विचारला जातो सगळ्यात जास्त गोवा, नंतर मिझोराम, तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र. हे आकडे काय करा पाठ करा, हा क्रम पाठ करा 1 ते 5. गोव्यात सगळ्यात जास्त नागरीकरण, नंतर मिझोराम. मोठ्या राज्यांचा विचार केला तर आपण आपल्यापुढे कोणतं राज्य आहे मग
नागरीकरणाच्या बाबतीत कोणतं राज्य पुढे? तमिळनाडू. किती त्यांचं? 48.45%. नंतर काय मग? महाराष्ट्र किती आहे? 45.23%. 45.23%. पण असा क्वेश्चन आला की सगळ्यात जास्त नागरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये? सगळ्यात जास्त नागरी लोकसंख्या कुठे? मग महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात जर बघितलं किती लोकसंख्या होती? 11.23 कोटी. तिथेच तमिळनाडूची किती? 8 कोटीच्या आसपास आहे. तमिळनाडूचं 50% बी झालं तरी किती होणार? 4 कोटी होणार. 48% म्हणजे 4 कोटीच्या खालीचे. आणि महाराष्ट्राचं जर बघितलं तर काय मग? 11 कोटी. 11.45% जरी धरलं तरी पण आपण 5 कोटीच्या पुढे. म्हणजे 5 कोटीच्या पुढे आपली काय? शहरामध्ये लोकसंख्या राहते. शहरामध्ये लोकसंख्या राहते. आता तर त्याच्यापेक्षा जास्त असणार. आता जी जनगणना झाली असती तर आपण काय? नागरीकरणाच्या बाबतीत खूप पुढे गेलो आहे. खूप पुढे गेलो आहे. म्हणजे जर बघितलं तर तमिळनाडू नंतर काय मग? केरळ आणि मग महाराष्ट्र. केरळ आणि मग महाराष्ट्र. असं काय महाराष्ट्राचा राज्यांचा विचार केला तर 5वा क्रमांक लागतो. आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर महाराष्ट्राचा क्रमांक किती लागतो? मग महाराष्ट्राचा क्रमांक 11वा लागतो. महाराष्ट्राचा क्रमांक 11वा लागतो. साक्षरतेमध्ये कितवा क्रमांक होता? महाराष्ट्राचा 12वा क्रमांक साक्षरतेमध्ये. आणि कमी साक्षरतेचं पण लक्ष साक्षरतेमध्ये कमी साक्षरतेमध्ये बिहार होतं. पण ग्रामीण लोकसंख्येमध्ये शहरी लोकसंख्येमध्ये सगळ्यात कमी कोण आहे? मग हिमाचल प्रदेश. हे लक्षात असू द्या. साक्षरतेमध्ये काय होतं? बिहार होतं. 61% साक्षरता होती. आता याच्यामध्ये ग्रामीण शहरी लोकसंख्येचा विचार केला सगळ्यात कमी शहरी लोकसंख्या कुठे? मग हिमाचल प्रदेश. आणि ग्रामीण लोकसंख्या सगळ्यात जास्त कुठे? मग हिमाचल प्रदेशामध्ये. सगळ्यात जास्त कुठे ग्रामीण लोकसंख्या? हिमाचल प्रदेशामध्ये. हिमाचल प्रदेशामध्ये. इथे हिमाचल प्रदेश आहे आणि 34व्या नंबरला बिहार आहे. म्हणजे शेवटून दुसरं बिहार आहे. बिहारमध्ये जर बघितलं तर शेवटून दुसरं आहे. आणि असं विचारलं तर सगळ्यात जास्त ग्रामीण लोकसंख्या कुठे? सगळ्यात जास्त ग्रामीण लोकसंख्या कुठे असणार? मग बिहारमध्ये. कारण की बिहारची लोकसंख्याच जास्त आहे. बिहारची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे बिहारचा नंबर काय असणार? मग ग्रामीण एकूण ग्रामीण लोकसंख्या विचारली तर कुठे असणार? बिहारमध्ये. यांची लोकसंख्या कमी हिमाचल प्रदेशात. पण टक्केवारीमध्ये जर विचारलं, मोस्टली टक्केवारीमध्ये विचारतात. पण महाराष्ट्राच्या बाबतीत एकूण ग्रामीण लोकसंख्येचं राज्य कोणतं होतं? महाराष्ट्र. एकूण झोपडपट्टीमध्ये सर्वाधिक राहणारी लोकसंख्या कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. कुठे आहे? मग महाराष्ट्रामध्ये. असा क्वेश्चन पण विचारला गेला. सर्वाधिक झोपडपट्टीधारक कुठे राहतात? मग महाराष्ट्रामध्ये. त्यातले सगळ्यात जास्त कुठे राहतात? मुंबईमध्ये. सगळ्यात जास्त मुंबईमध्ये. पुणे पण काय कमी नाही. पुण्यामध्ये पण झोपड्या आहेत. म्हणजे झोपडपट्टीधारक पण प्रश्न विचारला गेला. सगळ्यात कुठे? महाराष्ट्रामध्ये. आणि टक्केवारीमध्ये पण महाराष्ट्र जास्तच आहे. दिल्लीनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो झोपडपट्टीधारकांमध्ये. आता जर बघितलं सगळ्यात कमी शहरीकरण झालेलं राज्य कोणतं आहे? मग हिमाचल प्रदेश. फक्त 10%. आणि सगळ्यात जास्त ग्रामीण लोकसंख्या कुठे राहते? मग हिमाचल प्रदेशामध्ये. 89.96%. 89.96%. आता नागरीकरणाबाबतीत अजून काय टॉपिक आहेत? आता हे जर बघितलं राज्यांचा विचार जर केला आपण, ॲनालिसिस आहे. राज्यांचा विचार केला तर दक्षिण, साऊथचे राज्य आपण पाहिले. पश्चिम म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि वायव्येकडील राज्य म्हणजे पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये जर बघितलं जास्त नागरीकरण झालं. आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर फक्त अंदमान निकोबार जर वगळलं तर सर्व काय मग अत्यधिक नागरीकरण झालेले. आपण आता पाहिलं की ते काय सगळे अत्यधिक नागरीकरण झालेले आहेत. फक्त कुठे कमी? मग अंदमान निकोबारमध्ये कमी नागरीकरण आहे. कमी नागरीकरण आहे 35.67%. पण भारतीय जनगणनेमध्ये जर बघितलं नागरी भागांचे काय आहे मग तिथे जर बघितलं सेन्सस टाऊनचं काय वर्गीकरण केलेलं आहे. याच्यावर पण प्रश्न विचारला आहे. मेगा सिटीज कोणाला म्हणतात? मेट्रोपॉलिटन सिटी कशाला म्हणतात? ते आपल्याला प्रश्न विचारला गेला. तर नागरी भागांचे एकूण 6 वर्गामध्ये वर्गीकरण होतं. 6 वर्गामध्ये विभाजन केलं जातं. 6 वर्गामध्ये जर बघितलं ज्यांची लोकसंख्या 1 लाखाच्या वर असेल त्याला काय म्हणतो? सिटी म्हणलं जातं किंवा शहर म्हणलं जातं. सिटी किंवा शहर म्हणलं जातं. ज्या शहरांची लोकसंख्या 50,000, आता वर्गीकरणामध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6 वर्ग केलेत. वर्ग 1चं शहर, वर्ग 2चं, 3चं, 4चं, 5चं आणि वर्ग 6चं शहर. वर्ग 6च्या शहराला दुसरं नाव दिलेलं जातं इंग्लिशमध्ये. आपण असं कोणत्याही शहराला शहरच म्हणतो. जर आपलं काय असतं गावाकडे शहर म्हणजे काय असतं? ग्रामीण भागच असतो तो. फक्त तिथले लोक शहरामध्ये राहायला गेलेले असतात. एक तर शिक्षणासाठी किंवा मोठेपणासाठी अशा गोष्टीसाठी फक्त राहायला जातात. बाकी तो ग्रामीण भागच असतो. आता जर सोयीसुविधांचा विचार केला तर काय असतो? ग्रामीण भागासारखंच असतं. फक्त तिथे गाड्या दररोज येत असतात. म्हणजे ST, बस
तिथे कॉलेज असतं, तिथे काय असतं, शाळा असते चांगली, आणि बाकी मग सोयीसुविधा किंवा इतर गोष्टी शहरांचा, मोठ्या शहरांचा विचार केला तर काय असतात, ग्रामीणसारखेच असतात, ग्रामीणसारखंच असतात. जरी सोयीसुविधा असतील पण मानसिकता किंवा राहणारे लोक कसे असतात, ग्रामीणच असतात, ग्रामीणच असतात. आता जर बघितलं आपण, जर बघितलं 1 लाखाच्या वर्ग जर बघितलं तर इथे वर्गीकरण बघू आपण, ते आपला व्यवहाराचा भाग वेगळा आहे आणि हे वर्गीकरण वेगळे. म्हणजे 1 लाखाच्या वर जर लोकसंख्या असेल तर त्याला काय म्हणतो आपण, शहर असं म्हणतो. ते काय असतं, शहर, त्याला सिटी असं म्हणतात. नंतर 50,000 ते 99,999 ही जर असेल तर वर्ग 2चं शहर म्हणतात त्याला. 50,000च्या पुढे 99,999च्या खाली आहे ते काय असतं, वर्ग 2चं शहर असतं. आणि 20,000 ते 49,999 पर्यंत लोकसंख्या असेल तर वर्ग 3चं शहर असतं. आणि हे वर्ग 2 आणि वर्ग 3चं शहर असेल त्याला काय म्हणतो मग, मीडियम सिटी, किंवा त्याला म्हणतो मध्यम शहर असं म्हणतो, मध्यम शहर. आणि 10,000 ते 19,999 हे वर्ग 4चं असतं. 5,000 ते 9,999 हे वर्ग 5चं असतं. 5,000पेक्षा कमी लोकसंख्या वर्ग 6चं असतं. कधी कधी 5,000पेक्षा कमी लोकसंख्येला वैधानिक टाऊन असतं, जसं की एखादं टाउनशिप आहे, एखादी इंडस्ट्रीज आहे, समजा गेल कंपनी किंवा टाटाची पहिला आपला जमशेदपूरचा प्लॅन आहे समजा, तिथे काय आहे, त्यांनी राहण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक टाउन प्लॅनिंग कमिटी तयार केलेली आहे समजा, किंवा गव्हर्नमेंटचा एखादा गेलचा प्लॅन आहे, मग गेलच्या कंपनीच्या जवळ काय आहे, टाउन प्लॅनिंग कमिटी एक तयार केली, आणि ती कमिटीनं अंतर्गत काय आहे, तिथले जे रहिवासी त्यांना काय शहरी सुविधा म्हणजे पाण्याची, लाईटची चांगली सुविधा दिली जाते. ते काय असतं, वैधानिक शहरामध्ये गणलं जातं. म्हणजे 5,000पेक्षा बी कमी लोकसंख्या असेल पण त्याला, किंवा पर्यटन स्थळ असेल एखादं, पर्यटन स्थळ असेल तर तिथे सुद्धा काय नगरपालिका निर्माण केली जाते किंवा वैधानिक कमिटी तयार केली जाते, आणि त्याला काय म्हणजे सुविधा चांगल्या मिळाव्या म्हणून ती कमिटी किंवा त्याला शहराचा दर्जा दिला जातो. ते कसं असतं मग, 5,000पेक्षा कमी असेल आणि ते वर्ग 6चं शहर असतं, वर्ग 6चं शहर असतं. आणि वर्ग 4 ते 6 यांना काय म्हणतात मग, टाऊन असं म्हणतात. टाऊन, स्मॉल टाऊन किंवा टाऊन, हां, त्याला काय म्हणतात, शहर. अशी काय वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6 अशी पण काय वर्गवारी केलेली आहे. अशी पण वर्गवारी काय आहे, जनगणनेमध्ये किंवा लोकसंख्येनुसार केली गेलेली आहे. आणि हे महत्त्वाचं आहे, 10 ते 50 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांना काय म्हणतो आपण, मेट्रोपॉलिटन सिटी. मेट्रोपॉलिटन सिटी, मेट्रोपॉलिटन म्हणजे काय म्हणतात मग, मेट्रोपॉलिटन वेगवेगळ्या कल्चरचे, वेगवेगळ्या याचे लोक तिथे एकत्र आलेले असतात. कॉस्मोपॉलिटन आता आलं आहे. मेट्रोपॉलिटन म्हणजे काय, वेगवेगळ्या कल्चर ग्रुपचे लोक एकत्र आलेले असतात आणि मोठं शहर असतं. त्याला काय म्हणतो आपण, 10 लाख ते 50 लाख लोकसंख्या असेल तर त्याला मेट्रोपॉलिटन सिटी म्हणतात. आणि 50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर त्याला काय म्हणतात, मेगा सिटीज असं म्हणतात. जसं की मुंबई शहर आहे काय मेगा सिटीज, पुणे पण आता मेगा सिटीज आहे. पुणे पण काय मेगा सिटीज आहे, म्हणजे 50 लाखाच्या पुढे असणारी लोकसंख्या. आधी किती होती, कमी होती. पुणे जिल्ह्याची जास्त आहे, हां, पुणे जिल्ह्याची जास्त आहे. पण पुणे शहराची मागच्या जनगणनेमध्ये जर बघितली 31 लाख लोकसंख्या होती, म्हणजे ते कशामध्ये, ते मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये होतं. आणि आता कसं आहे मग, मेगा सिटी झालेलं आहे. आणि संयुक्त राष्ट्रानुसार काय, पण 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर त्याला मेगा सिटी म्हणतात. पण आपल्या जनगणनेनुसार भारतामध्ये काय 50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असली की त्याला मेगा सिटीज म्हणतात. आणि संयुक्त राष्ट्रामध्ये काय मग 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर त्याला मेगा सिटी म्हणतात. म्हणजे आपल्या भारतामध्ये जर बघितलं मेगा सिटीज काय आहेत, 2 मिनटं, पुढचं पेज आपण बघू. मेगा सिटीज. आणि मेगा सिटीजमध्ये अजून एक कन्सेप्ट जर बघितली, 1971ला एक कन्सेप्ट आली, नागरी संकुल, अर्बन ॲग्लोमरेशन. अर्बन ॲग्लोमरेशन ही कन्सेप्ट आली. मुख्य नगर आणि त्याचं बाह्य विकसित क्षेत्र जे असते त्याला काय म्हणतो आपण, अर्बन ॲग्लोमरेशन. जसं की पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि त्याच्या बाहेरचा पट्टा, ते सगळं काय मग नागरी संकुलमध्ये गणलं जातं. ते कशामध्ये गणलं जातं, नागरी संकुल. जसं की आता पुणे असेल, पुण्याच्या बाहेर काय पिंपरी चिंचवड, आणि याच्या बाहेर मग छोटी छोटी शहरं जसं की चाकण आहे, शिक्रापूर आहे, हां, हिंजेवाडी आहे. नंतर इकडे पाहिलं तर वाघोली आहे. वाघोली आता महानगरपालिकेमध्ये आलं. वाघोली असेल, इकडे हडपसर आहे. हे जर बघितलं तर म्हणजे हा बाह्य विकसित जो क्षेत्र असतं त्याला काय म्हणतात, इथे दायरी इकडे, तर ते सगळं कशामध्ये पकडलं जातं, मेगा सिटीजमध्ये अर्बन ॲग्लोमरेशन, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, नागरी संकुल असं म्हटलं जातं. नागरी संकुलाची जनगणना वेगळी केली जाते आणि सिटीची वेगळी केली जाते. आपण बघू पुढे, हां, नागरी सिटीची वेगळी झाली, नागरी अर्बन ॲग्लोमरेशनची
वेगळी केली जाते, त्याच्यानुसार क्रम पण वेगळा वेगळा लागतो, भारतामध्ये क्रम पण वेगळा वेगळा लागतो. आता नागरी संकुलाचा जर विचार केला 2001 जर बघितलं, नागरी संकुलात एक तरी वैधानिक शहर असलं पाहिजे, म्हणजे एक तरी आता नागरी संकुलमध्ये जर वैधानिक शहरच नसेल, म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, प्रादेशिक समिती, कॅन्टोन्मेंट बोर्ड असं नसेल आणि मोठा एरिया असेल तर त्याला नागरी संकुल म्हणलं जाणार का? नाही. म्हणजे एक तरी वैधानिक शहर असलं पाहिजे. आणि अजून खाली निकष दिलेत, 3 निकष दिलेत, आणि त्याची लोकसंख्या कमीत कमी 20,000पेक्षा जास्त असली पाहिजे. कमीत कमी लोकसंख्या काय आहे? 20,000पेक्षा जास्त असली पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण? अर्बन ॲग्लोमरेशन म्हणतो. म्हणजे समजा एक शहर आहे आणि त्याच्या आजूबाजू अजून शहरं छोटी छोटी शहर आहेत आणि ती कनेक्टेड आहेत एकमेकाला काय कनेक्टेड आहेत, तर त्याला काय म्हणतो आपण? नागरी संकुल असं म्हणतो. पण नागरी संकुलाचा मेन क्रायटेरिया काय? एक तरी वैधानिक शहर असलं पाहिजे. म्हणजे जर आता 10 ग्रामपंचायती मिळून जवळ ग्रामपंचायती आल्या समजा 10, तर त्याला नागरी संकुल म्हणणार का? 20 आल्या, 50 आल्या, हां, 1-2 किलोमीटरवर आहेत, 1-2 किलोमीटरवर आहे, पण त्याला नागरी संकुल म्हणणार का? नाही. कारण की त्याच्यामध्ये जर बघितलं त्यांची लोकसंख्या जरी 50,000 असेल, समजा एक 10,000 लोकसंख्येचं ग्रामपंचायत, लगेच एक 20,000चं, एक 20,000 नाही, एक 10,000चं, एक 5,000चं, अशा जर 10 ग्रामपंचायत एकत्र आहेत समजा जवळ, पण त्याला नागरी संकुल म्हणणार का? नाही. त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? त्यांची लोकसंख्या जरी 20,000पेक्षा जास्त असेल, पण तिथे काय एक वैधानिक शहर असलं पाहिजे. म्हणजे तर नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, प्रादेशिक कमिटी असं एक तरी असलं पाहिजे. त्याची लोकसंख्या कमीत कमी किती पाहिजे? 20,000पेक्षा जास्त असली पाहिजे. आणि त्याचं 3 निकष काय? त्याचं 3 निकष नागरी संकुलाचे हे अजून खाली 3 निकष आहेत. शहर आणि त्यांचं बाह्य विकास क्षेत्र, म्हणजे एखादं शहर असेल जसं की छत्रपती संभाजीनगर, आणि छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजू जेवढे छोटे टाऊन असतील समजा, तर ते धरून काय असणार? एक नागरी संकुल किंवा शहर आणि त्याचं बाह्य विकास क्षेत्र. असं नाशिक आहे. नाशिकच्या आजूबाजू टाऊन कोणते आहेत? मग ओझर आहे, सातपूर आहे, हे टाऊन झाले. ओझर, सातपूर हे सगळे मिळून काय झालं? मग नाशिक नागरी संकुल झालं. नाशिक नागरी संकुल म्हणजे शहर आणि त्याचं बाह्य क्षेत्र मिळून जे तयार होतं ते काय असतं? नागरी संकुल. दुसरा एक निकष आहे, 2 किंवा अधिक शहरे, सलग शहरे असतील आणि त्यांचं बाह्य विकास क्षेत्र. 2 किंवा अधिक शहरे आणि त्यांचं बाह्य विकास क्षेत्र, जसं की पुणे आणि पिंपरी चिंचवड हे सलग शहर आहेत 2, आणि त्यांचं बाह्य विकास क्षेत्र म्हणजे भरपूर. देऊ आहे, आळंदी आहे, चाकण आहे. आळंदी जरा लांब होतं, चाकण झालं, शिक्रापूर, वाघोली, इकडे फुरसुंगी, हे कसे आहेत मग? त्याचा बाह्य विकास क्षेत्र, त्यालाच मिळून काय म्हणतो आपण? नागरी संकुल. जसं की पिंपरी चिंचवड हे शहर 2 आणि त्यांचं बाह्य विकास क्षेत्र मिळून काय केलं जातं? नागरी संकुल काउंट केलं जातं आणि त्याची लोकसंख्या धरली जाते. 2 किंवा अधिक शहर आहे, सलग शहर आणि त्यांचं बाह्य विकास क्षेत्र म्हणजे इथे समजा आता पिंपरी चिंचवड, हे याच्या बाबतीत धरू आपण पिंपरी, आणि ते छोटे शहर आहेत असे जे आहे ते एक नागरी संकुल झालं. नंतर 2 किंवा अधिक शहर आहे, जसं की इथे एक शहर आहे आणि इथे एक शहर आहे, आणि त्यांच्यामध्ये काय मग हे काय वैधानिक शहर आहेत आणि त्यांचं बाह्य विकास क्षेत्र आहे इथे ना. आणि इथे परत अजून एखादं शहर असेल, इथे परत एक छोटं टाऊन आहे, त्यांच्या एखादं छोटं शहर असेल आणि ते त्याला कनेक्टेड असेल, त्याला मिळून काय केलं जातं? मग नागरी संकुल. जसं की मुंबईमध्ये जर बघितलं, मुंबई नागरी संकुलाचा जर विचार केला तर त्याची लोकसंख्या किती आहे? 1.84 कोटी. 184 इथे लाखात आहे, हे आपला लाखात शब्द सुटलेला आहे, लाख शब्द सुटलेला आहे. 184 लाख म्हणजे किती? 1.84 कोटी. याच्यामध्ये काय येतं? मुंबईचा जर विचार केला तर मुंबई येतं, मुंबई शहर, मुंबई उपनगर, हे 2 जिल्हे किंवा 2 शहरं, हे कसे आहेत? नागरी. नंतर ठाणे जिल्हा येतो, ठाणे जिल्ह्यानंतर नवी मुंबई येतं. ठाणे जिल्ह्यामधले नागरी भाग, ठाणे जिल्ह्यातला नागरी भाग आणि त्यानंतर मुंबई, अशी मिळून सगळी लोकसंख्या किती? मग मुंबई नागरी संकुलाची 1.84. ठाण्याचा ग्रामीण भाग त्याच्यामध्ये सोडून दिला आहे, तर ती मिळून काय असतं? मग मुंबई नागरी संकुल. ते काय मग? मुंबई नागरी संकुल. आणि हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेला आहे, हे 10 क्रमांक. आणि अजून दुसरं आहे की हे नागरी संकुलाचं झालं, आणि हा जर बघितलं तर काय मग?
शहरांचा दशलक्षी प्रथम 10 शहरे. शहरे वेगळे आणि नागरी संकुल वेगळं, त्यांचा क्रम वेगळा वेगळा आहे. शहरांचा क्रम वेगळा वेगळा आहे आणि नागरी संकुलांचा क्रम वेगळा वेगळा आहे. शहरांचा विचार केला सगळ्यात प्रथम क्रमांक लागतो मुंबईचा, नागरी संकुलांचा विचार केला तर प्रथम क्रमांक लागतो मुंबईचा. शहरांचा विचार केला तर प्रथम क्रमांक मुंबईचाच लागतो. प्रथम क्रमांक लागतो मुंबईचा, द्वितीय क्रमांक आहे दिल्ली, तृतीय क्रमांक आहे कोलकाता, चौथा क्रमांक आहे चेन्नई. हे मोठे मोठे पहिल्यापासून हेच होते. 2001ला असाच क्रमांक लागत. नागरी संकुलांचा शहरांचा विचार केला तर असाच क्रमांक होता. पण आता काय आहे, शहरांचा क्रमांक चेंज झालेला आहे. शहरांचा क्रमांक चेंज झाला म्हणजे मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, नंतर काय बेंगलोर, नंतर आहे हैदराबाद, नंतर आहे अहमदाबाद, नंतर काय आहे अहमदाबाद. 7व्या क्रमांकाला काय आहे मग अहमदाबाद, 7व्या क्रमांकाला अहमदाबाद. 8व्या क्रमांकाला काय मग पुणे. नागरी संकुलामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, पुण्याची 31 लाख लोकसंख्या आहे, प्लस 17 लाख कशाची पिंपरी चिंचवडची आणि थोडं बाह्य विकास क्षेत्र, म्हणजे अशी मिळून 50 लाख धरलेली नागरी संकुलाची लोकसंख्या. आणि शहराचा विचार केला तर किती लोकसंख्या पुण्याची 31 लाख लोकसंख्या आहे. म्हणजे पुण्याचा क्रमांक किती लागतो 8वा लागतो. त्यानंतर सुरत आहे 45 लाख, नंतर आहे जयपूर. हा क्रमांक पाठच करायचा. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, सुरत आणि जयपूर. असा काय नागरी संकुलांचा क्रम आहे. याच्यामध्ये लोकसंख्या फक्त मुंबई नागरी संकुलाची विचारली जाते 184 कोटी. पुण्याची जर बघितली तर किती आहे 50 लाख. पुणे नागरी संकुलाची लोकसंख्या किती आहे 50 लाख. आता शहरांचा विचार केला तर ही लोकसंख्या विचारलेली. मुंबई शहराची लोकसंख्या किती. मुंबई शहरामध्ये काय असतं, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर धरलं जातं. 2 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये. मुंबई शहरामध्ये मुंबई जर सिटी शहर म्हणलं तर त्याच्यामध्ये 2 जिल्हे. एक जिल्हा काय मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मग मुंबई शहराचा विचार केला तर किती मग 1.24 कोटी. मुंबई शहर आणि उपनगर दोन्हीची मिळून. उपनगराची 96 लाख आहे, मुंबई शहराची कमी. नंतर मग काय नवी दिल्लीची किती मग 1.10 कोटी. नवी दिल्लीची 1.10 कोटी. आता तिथे जर बघितली नवी दिल्लीची किती लोकसंख्या होती मग 1.63 कोटी. म्हणजे नवी दिल्लीमध्ये काय नोएडा येतं, नोएडा तर UPमध्ये. नंतर गुळगाव हे धरलं जाणार. गुळगाव कशामध्ये हरियाणामध्ये. म्हणजे हे जर बघितलं तर काय आहे, नागरी संकुलाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय आजूबाजूची शहरं आणि त्याची लोकसंख्या गणली जाते. पण नुसतं सिटीचा विचार केला तर मग काय क्रम बदलतो. आता बघितलं तर काय मग नवी दिल्लीची किती आहे 1.10 कोटी. नंतर बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई. आता बेंगलोरच्या आधी कुठे होतं नागरी संकुलामध्ये चेन्नई होतं 4थ्या क्रमांकाला. 5व्या क्रमांकाला काय होतं कोलकाता. पण हे कसे खाली गेले. मग नुसतं शहरांचा विचार केला तर काय बेंगलोरचा क्रमांक लागतो 3रा, हैदराबाद 4था, चेन्नई तिथे किती क्रमांकाला होतं 4थ्या क्रमांकाला होतं. चेन्नई 4थ्या क्रमांकाला, इथे 5व्या क्रमांकाला आहे. कोलकाता किती 3ऱ्या क्रमांकाला होतं. कोलकाता इथे किती 7व्या क्रमांकाला. अहमदाबाद कितीला 7व्या क्रमांकाला होतं. अहमदाबाद इथे 6व्या क्रमांकाला. म्हणजे हा क्रम पण लक्षात ठेवायचा. मुंबई, दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद. प्रिलिमला पण विचारतात ते. प्रिलिमला पण खूप वेळा विचारलं गेलं आहे अहमदाबाद. नंतर काय कशाचा लागतो कोलकाताचा. सुरत जर बघितलं तर पुण्याच्या खाली होतं. पुण्याची लोकसंख्या किती होती 50 लाख. इथे किती 31 लाख. पुणे मग जयपूर. इथे काय होतं पुणे होतं, सुरत खाली होतं 9व्या क्रमांकाला. 10व्या क्रमांकाला काय होतं जयपूर होतं. कोलकाता जर बघितलं 3ऱ्या क्रमांकाला आहे नागरी संकुलामध्ये. शहरांचा विचार केला तर 7व्या क्रमांकाला. म्हणजे मुंबई, दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, नंतर काय चेन्नई नंतर अहमदाबाद नंतर कोलकाता नंतर सुरत नंतर पुणे नंतर मग जयपूर. असा काय शहरांचा क्रमांक पण विचारला जातो. नागरी संकुलांचा पण विचारला जातो. तिथे स्पष्ट उल्लेख असतो अर्बन ॲग्लोमरेशन आणि दुसरं काय असणार सिटी किंवा नागरी संकुल असा स्पष्ट उल्लेख असणार. त्यानुसार आपल्याला काय काढला जाणार क्रम काढणार. भारतामध्ये दशलक्षी शहरांचा मिलियन प्लस सिटीजचा विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार 53 झाले. किती झाली 53 झाले. हा पण विचारला गेला. तेच 2001ला किती होती 35 शहर होती. त्याच्या आधी किती होती 23 होती. म्हणजे 1991च्या जनगणनेला मिलियन प्लस दशलक्षी शहरे किती आहेत मी 23 होती. ती 2001ला किती झाली 35 आणि 2011ला किती झाली 53. हा आकडा उलटा झाला फक्त 53चा 35 झाला दशलक्षी शहरी.
प्रथम शहरांचा विचार केलास प्रथम 10 शहरांचा क्रम वेगळा लागतो आणि नागरी संकुलांचा विचार केलास वेगळा क्रमांक लागतो. या दशलक्षी शहरांमध्ये अजून सगळ्यात शेवटचा क्रमांक जर बघितलं 53व्या क्रमांकाला कोटा शहर आहे. त्याची लोकसंख्या 10 पॉईंट समथिंग आहे. कोटा शहर आहे. आपल्या याच्यामध्ये जर बघितलं नागपूर आहे, नागपूर नंतर औरंगाबाद आहे, नाशिक आहे, नंतर वसई विरार आहे. वसई विरार म्हणजे आपले जर बघितलं दशलक्षी शहरांमध्ये 6 शहरं आहेत. पहिल्या 53मध्ये किती आहेत मग 6. याच्यामध्ये जर बघितलं तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, संभाजीनगर, वसई विरार, वसई विरार, वसई विरार आणि कोणतं सांगितलं मी तुम्हाला, छत्रपती संभाजीनगर, वसई विरार आणि नाशिक, जयपूर, पुणे. 6. अजून एक शहर आहे आपलं. 6 शहर आहेत. आपण ग्रामीणमध्ये बघणार आहे, याच्यामध्ये बघणार आहेत आपण नागपूर. नागपूर तेच म्हणलं, चौथं विसरलो होतं मी. नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वसई विरार हे काय आपले हे आपला क्रम लागतो. वसई विरार याच्या वर आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर 45व्या क्रमांकाला आहे. आणि सगळ्यात शेवटचं पण विचारलं जातं, सगळ्यात शेवटचं दशलक्षी शहर कोणतं आहे मग कोटा. कोटा सगळ्यांना माहिती, कोटा कुठे आहे राजस्थानमध्ये. कोटा कुठे आहे राजस्थानमध्ये. याचा क्रम पण आपण या कशामध्ये बघणार आहे, यांचा मिलियन दशलक्षी शहरांमध्ये यांचा क्रम कुठे लागतो ते आपण कुठे बघणार आहे, आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये बघणार आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये बघणार आहे. आता आपण बघणार आहे एज स्ट्रक्चर. एज स्ट्रक्चर इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एज स्ट्रक्चर याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. कुठे कसा प्रश्न विचारला गेला ते मी तुम्हाला सांगतो. हे काही लोक जर बघितलं तर काय आहे, मी एवढं डीप का शिकवलं आहे याच्यावर काय आहे, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारला गेला. काही लोक वरवर नुसतं आकडे सांगतील, तुम्हाला सोपं सोपं वाटते पण त्याच्याने क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. थोडं पहिले वाटलं सोपं करा आणि मग हे सगळं करा. सगळं सारखं केलं तर काय होणार, क्वेश्चन करा आणि मग हे करा तर तुम्हाला सगळंच काय होणार. कधी कधी नुसते आकड्याने विचारलं जातं, ॲनालिसिस पण विचारलं जातं. मी तुम्हाला ॲनालिसिस पण सांगतोय, कुठे कुठे ॲनालिसिसवर क्वेश्चन विचारलं जातं. आता इथे ॲनालिसिसवर क्वेश्चन आहेत. इथे एज स्ट्रक्चर किंवा वय संरचनेवर ॲनालिसिसवर प्रश्न आहेत. वय संरचना म्हणजे कोणकोणता गट, वेगवेगळ्या गटानुसार किती लोकसंख्या आहे किंवा स्ट्रक्चर कसं आहे आपल्या लोकसंख्येचं. आता 2011चा जो विचार केला 3 वयोगट आहेत आपल्यामध्ये. 3 वयोगट केले जातात. पहिला आहे बालक, 14 वर्षापर्यंतचा वयोगट. नंतर प्रौढ त्याच्यामध्ये 15 ते 64 आणि वृद्ध 65 व त्यावरील पुढचा वयोगट कोणता आहे, 14 वर्षाच्या खालचे बालक, 14 ते 64पर्यंत काय प्रौढ आणि 65च्या पुढचे काय वृद्ध. असं कधी गणलं गेलेलं आहे 2011. 2010 मध्ये काय होतं 60 आणि पुढचे प्रौढ धरले जात होते, पण 2011ला काय केलं 65 आणि त्याच्या पुढचे प्रौढ धरले जातात. असं काय एज स्ट्रक्चरमध्ये 3 गट आहेत. आता या 3 गटानुसार लोकसंख्या आपल्याला माहिती पाहिजे. एकंदरीत आपल्याला काय थोडी आयडिया पाहिजे, त्याच्यावर मग प्रश्न विचारले जातात. ते कसे प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगतो. कसे प्रश्न आहेत पहिले आपण हे चार्ट बघू. याच्यामध्ये जर बघितलं वर्ष 1951चं बघू आपण एज स्ट्रक्चर किंवा वय संरचना कशी होती. 2001ची वय संरचना कशी आहे. आता जर बघितलं तेव्हा जर बघितलं 0-14 म्हणजे बालक किती होते 1951ला. बालक किती होते मग 38.42%. 38.42% म्हणजे बालक कसे होते जास्त होते. जन्मदर तेव्हा जास्त होता, बालक जास्त होते. नंतर जर बघितलं तेच आता बालक किती आहेत मग 2001ला काय आहे 60 म्हणजे वयोगट वेगवेगळे केलेले आहेत. 2001 पर्यंत कसं आहे 60 पर्यंत धरला आहे, 30 ते 59. 30 ते 59 आणि 60 लागलं की तो कशामध्ये प्रौढमध्ये धरलेला आहे. प्रौढमध्ये धरला आहे. ज्या दिवशी त्याचा 60वा बड्डे असेल तिथून काय झाला तो प्रौढ झाला. असं कुठून 51 ते 2001 पर्यंत असं होतं. 60चं वेगळं गणलं जात होतं आणि आता काय धरलं जातं 65 पर्यंत म्हणजे 64 वर्षे आणि 11 महिने आणि 29 दिवसापर्यंत तो काय असतो तो प्रौढमध्ये असतो. इथे कसं होतं 60 वर्षापर्यंत काय होता प्रौढमध्ये होता. 59 आणि 11 महिने आणि 30 दिवस किंवा 31 दिवस. हे 30 दिवस धरून घ्या. तो काय आता प्रौढमध्ये गणला जातो. इथे जर बघितलं तर काय आहे आता हे गट केलेले आहेत. हा काय मग बालक.
हा काय मग युवक आहे, पण त्यालाच काय प्रौढामध्ये धरलं जातं. हे काय मग प्रौढ. असे 3 गट गेले. हा प्रौढामध्ये धरला जातो, पण युवक गट येतो 30 ते 29 युवक गट आहे आणि हा प्रौढचा गट आहे. मग याची जर लोकसंख्या बघितली ते किती 38% 1951ला, आणि प्रौढाची किती होती 5.30%. 5.30%. म्हणजे ही मधली लोकसंख्या जर बघितली किती आहे 61%च्या आसपास आहे. किती आहे 61%. इथे जर बघितलं तर काय आहे 35%. जास्त डिफरन्स पडला आहे का बालकामध्ये 38%चा 35%, म्हणजे 3%ने फरक फक्त कमी झालं. हा मधला काय मधला जर बघितलं तर किती आहे, हे जर बघितलं 65 आणि 25 60%च्या आसपास होती, 61%च्या आसपास. इथे पण बघितलं तर काय आहे, इथे 56-57%च्या आसपास काय 56%, 57%च्या आसपास आहे. 57%च्या आसपास काय मधली प्रौढ लोकसंख्या आहे. आणि वयस्कर जर बघितले तर वयस्कर किती आहेत मग 7.45%. 7.45% काय आहेत वयस्कर लोकसंख्या आहे. वयस्कर लोकसंख्या आहे, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण वृद्ध लोकसंख्या आहे. 60%च्या आसपास काय वृद्ध लोकसंख्या. इथे आपण विचार करू, हा 2011चा तक्ता आहे वयस संरचनेचा. याच्यामध्ये बालक किती आहेत मग 28.5%. इथे किती होते 35.45%. 10 वर्षामध्ये बालक थोडेसे कमी झाले. किती कमी झाले 7%च्या आसपास कमी झाले. आणि प्रौढ, हा प्रौढचा गट आहे ना, प्रौढ इथे किती 65पर्यंत. हा किती मग 65.7%. म्हणजे हा जर बघितलं युवक किती 18.1. गट पण वेगळा केला आहे, 15 ते 24 आहे. 15 ते 29 होता इथे या पहिल्या जनगणनामध्ये. आता काय केलं आहे 15 ते 24 आणि 25 ते 64. 25 ते 64 किती मग 47%. म्हणजे हा जो गट आहे 25 ते 64 हा काय काम करणाऱ्यांचा गट. हा जर बघितला तर काय शिक्षणाचा गट आहे, शिक्षण करणारा गट आहे. त्याच्यातले कमी लोक काम करत असतात 15 ते 24 मध्ये. असे लोकसंख्या तरुण लोकसंख्या जर बघितली किती आहे 65%. म्हणजे प्रौढ लोकसंख्या किती आहे 65.7%. आणि 65 व त्यापुढील लोकसंख्या किती 5.8%. 60च्या पुढे जर घेतला आपण, 60च्या पुढे पण 7%च्या पुढेचे. 60च्या पुढे जर लोकसंख्या धरली तर 7% आणि त्याच्या पुढे 7%च्या पुढे पण 65%च्या पुढे किती मग 5.8%. आता हे का सांगतोय मी, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. हा जर बघितलं तर हा पहिलाच वाक्य प्रश्न आहे. भारताची वय संरचना कशी अर्धस्थिर स्वरूपाची आहे. अर्धस्थिर स्वरूपाची आहे का, हो स्थिर आहे का, एकदम नाही स्थिर आहे. आणि एकदम अस्थिर आहे का, म्हणजे कधी 35% होती तर कधी काय झालं वृद्ध लगेच एकदम वाढले, लगे एकदम कमी झाले, एकदम असं झालं का. अस्थिर पण आहे का, नाही. तर कसं आहे अर्धस्थिर. म्हणजे वय संरचनेमध्ये बदल कसा होता थोडाच होतोय. अर्ध कधी कमी कधी जास्त, कधी कमी कधी जास्त. म्हणजे कधी तरुण थोडेसे जास्त होतात, थोडेसे कमी होतात 1-2%. कधी वृद्ध थोडेसे जास्त होतात, थोडेसे कमी होतात. म्हणजे भारताची वय संरचना कशी अर्धस्थिर स्वरूपाची. हे का प्रश्न करेक्ट आहे का चुकी की बरोबर. एक बरोबर आहे. हे सेंटेन्स काय बरोबर आहे. 1919 जनगणनेच्या प्रकारात वय संरचना कशी येते आढळून येते. त्याचप्रमाणे 2001 मध्ये त्याचप्रमाणे थोडाफार बदल होऊन काय 2011 मध्ये सुद्धा आहे. म्हणजे जास्त बदल झाले का नाही. म्हणजे प्रौढ आणि वृद्धाच्या वयामध्ये थोडा बदल झालेला आहे. बालक तर समसमानच आहेत. बालक इथे 38%, 35%, इथे 28%, एकदम थोडा बदल झाला आहे. पण मग म्हणून हे जी वय संरचना आहे भारताची कशी अर्धस्थिर आहे. याच्यावर मेन्सला क्वेश्चन विचारले जाणार. भारताची वय संरचना स्पष्ट करा. वय संरचना स्पष्ट करा तेव्हा आपल्याला हे ठळक तरी माहिती पाहिजे. एकदम 65.65 असं माहिती पाहिजे नसतं तरी चालेल. फक्त एक थोडंसं ब्रॉडर थोडंसं माहिती पाहिजे. म्हणजे इथे 28% माहिती पाहिजे, इथे 65, इथे 5 ते 7% माहिती पाहिजे आपल्याला. किंवा वय संरचना म्हणजे काय ते माहिती पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या वयोगटामध्ये लोकसंख्येची रचना कशी किंवा स्ट्रक्चर कसं आहे त्यालाच काय म्हणतो आपण वय संरचना म्हणतो. आणि ते गट कसे केले आहेत मग 3 बालक, प्रौढ आणि वृद्ध. मग त्या गटानुसार अशी एक वय संरचना आपण दाखवू शकतो. आणि दुसरे की पिरॅमिड काढून दाखवू शकतो. पिरॅमिड काढून देऊ शकतो. त्यालाच काय म्हणतो आपण लोकसंख्या शंकू असं म्हणतो. साधारणपणे तक्त्याचा वापर केला जातो किंवा वयाच्या मनोऱ्याचा एज पिरॅमिडचा वापर केला जातो. एज पिरॅमिडला दुसरं काय शब्द आहे मग त्याला लोकसंख्या शंकू असं, पॉप्युलेशन पिरॅमिड किंवा एज पिरॅमिड किंवा लोकसंख्या शंकू असं म्हणलं जातं. भारतासारख्या देशामध्ये जर आपण लोकसंख्या शंकू अभ्यासला तर आपला लोकसंख्या शंकू कसा आहे. आता समजा आपण तरुण किती होते आपले 28%. 28%मध्ये आपण 5 1 ते 0 ते 5 केला आपण. समजा 0 ते 5 एवढी लोकसंख्या असेल. 5 ते 10 किती असणार एवढी असणार. त्याच्या पुढे कसं असणार एवढी. 5 ते 10 इथे काय ही झाली
28%. मधली लोकसंख्या आपण बघू. मधली लोकसंख्या कशी होणार, अशी होणार. म्हणजे 28% जर बघितलं तर आपण 0 ते 14 ते 28 जर बघितलं, 5-5 जर बघितलं आपण, हे 0 ते 5 घेतलं, 0 ते 5, 5 ते 10 वयोगट आहे हां, 10 ते 15, 10 ते 15, 15 ते 20, 15 ते 20 हां, 15 ते 20 अशी काय होणार, मध्ये वाढणार हां. हळूहळू प्रौढ पॉप्युलेशन कसं होणार, कमी कमी होत जाणार, कमी कमी होत जाणार. वृद्ध किती आहेत मग 65 आणि त्यापुढील किती आहेत मग 65. आपण एकदम नाही करू शकत, 65 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 असं जर करत गेलं तर काय होणार मग, असा निमुळता शंकू होणार. म्हणजे भारताचा लोकसंख्या शंकू जर बघितला, भारतामध्ये काय आहे, भारतामध्ये जर बघितलं जिथे मृत्यूदर कमी आहे, भारतामध्ये मृत्यूदर कमी आहे, जन्मदर पण मिडियम आहे, त्या देशामध्ये काय मग लोकसंख्या शंकू का असतो, मध्यभागी तरुण वयोगटामध्ये ब्रॉड असतो, तरुण वयोगटामध्ये ब्रॉड असतो. हे सेंटेन्स कसं आहे मग करेक्ट. मध्यभागी काय आहे, ब्रॉड आहे. एक तर आपण तसं पण दाखवू शकतो, दुसरं या एज पिरॅमिडनुसार पण दाखवू शकतो. हा प्रश्न विचारला गेला आहे. केनियाचा आणि जपानचा प्रश्न उलट केला होता. केनियासारख्या देशामध्ये काय, जिथे जन्मदर अधिक मृत्यूदर अधिक. केनियामध्ये कसं आहे, जन्मदरात तिथे लोकसंख्या शंकू तळास कसं आहे, रुंद आहे आणि झपाट्याने वर निमुळता होत गेला. केनियामध्ये काय जन्मदर अधिक, म्हणजे लहान मुलं कसे आहेत, अधिक आहेत, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा वयोगटाची कमी, त्याच्यापेक्षा कमी, वृद्ध काय सगळ्यात कमी. मृत्यूदर पण अधिक आहे, म्हणजे मरणार जास्त हां, म्हणजे वृद्ध कमी असणार आणि जन्मदर अधिक म्हणजे बालक जास्त असणार. म्हणजे हा जर बघितलं शंकू कसा आहे, वरच्या बाजूला निमुळत आहे आणि खाली कसा आहे, ब्रॉड होत गेला आहे. तळास कसा आहे, रुंद, रुंद म्हणजे ब्रॉड आहे इथे शब्द हां, तळामध्ये कसं आहे, ब्रॉड आहे आणि वरच्या बाजूला नॅरो आहे, असा लोकसंख्या शंकू. जपानचा जर विचार केला तर जपानमध्ये काय आहे, जन्मदर कमी आहे, जन्मदर कमी म्हणजे तिथे कमी चाइल्ड असणार, त्याच्या मधलं पॉप्युलेशन थोडंसं मिडियम असणार आणि तिथे कसं आहे, वृद्ध पॉप्युलेशन जास्त आहे, मृत्यूदर कमी आहे, त्यात जन्मदर कमी मृत्यूदर कमी, म्हणजे तिथे वृद्ध जास्त असणार. म्हणजे जपानचा उलटा पिरॅमिड आहे. जपानचा कसं आहे, उलटा पिरॅमिड. म्हणजे जपानमध्ये जर बघितलं लोकसंख्या शंकू जन्मदर कमी आहे आणि तळास कसा आहे, निमुळत आहे आणि अग्रभागी कसा आहे, रुंद आहे. इथे केनिया जपानमध्ये उलटं केलं होतं. जपानचं म्हणलं होतं तळास ब्रॉड आहे आणि टोकाला निमुळत आहे, आणि केनियाचं म्हणलं होतं तळामध्ये निमुळत आहे आणि वरच्या बाजूला ब्रॉड आहे, असं दिलं होतं, उलटं दिलं होतं. आणि भारताचं करेक्ट दिलं होतं. या 3 सेंटेन्समध्ये काय विचारलं होतं, तर 3 सेंटेन्समध्ये विचारलं होतं की करेक्ट इनकरेक्ट शोधा, करेक्ट इनकरेक्ट शोधा, असा काय होता तो प्रश्न होता. तो तुमचा सॉल्व आहे. हे कोणाच्याही नोट्समध्ये, कोणत्याही पुस्तकामध्ये किंवा कोणत्याही लेक्चरमध्ये नाही आहे. आपण सगळे क्वेश्चनचं ॲनालिसिस करून तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पोरांपर्यंत तुम्ही ते शेअर करा. म्हणजे आपलं चॅनल स्प्रेड झाला तर मॉनिटाईज होईल. तेवढाच आपण काय होणार, फ्री लेक्चर जास्त टाकणार, तेवढेच फ्री लेक्चर जास्त टाकणार. जेवढे मुलं जास्त बघतील तेवढं आपण फ्री लेक्चर जास्त टाकणार. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवा. म्हणजे आपण हे नोट्स पण जरा चांगल्या बनवू हां. आपला चॅनल जर मॉनिटाईज झाला तर नोट्स पण चांगल्या पद्धतीने, म्हणजे खर्च करायला पण मला पण काय वाईट नाही वाटणार हां. त्यामुळे तुम्ही जेवढा जर तुम्ही चॅनलला रिस्पॉन्स दिला, शेअर केला, तेवढा काय होणार, आपल्याला मटेरियल चांगलं मिळणार आणि याच्यापेक्षा जास्त लेक्चर मिळणार. आता पुढचा टॉपिक आता आपण बघितलं, ए स्ट्रक्चर बघितलं. हे स्ट्रक्चर नंतर काय पुढचा टॉपिक जर बघितला, हे सगळे इंटरलिंक आहेत. हे स्ट्रक्चर नंतर हा जो टॉपिक आहे, अवलंबित्वाचं प्रमाण. अवलंबित्वाचं प्रमाण हा आपण काय आहे, त्याला कनेक्टेड टॉपिक आहे. अवलंबित्वाचं प्रमाण जर बघितलं तर कनेक्टेड टॉपिक. म्हणजे आपण बघितलं तर मधली लोकसंख्या जर बघितली 28.5% काय होतं, 28.5% हे आपली 28.5% जर बघितलं बालक होते हां. 65.7% जर बघितलं तर काय होते, प्रौढ होते आणि 5.8% जर बघितलं वृद्ध होते. असे काय होतं आपली लोकसंख्या. आता याच्यामध्ये काम करणारे कोण आहेत मग, हा मधला जो गट आहे, हा काम करणार आहे. बालक काम करतील का, नाही. तर हा कोणता आहे मग, 100 कार्यकारी लोकसंख्येमध्ये एकूण अवलंबित लोकसंख्या निश्चित केली जाते, त्यालाच काय म्हणतो आपण, अवलंबित्वाचं प्रमाण. इथे डिपेंडन्सी रेशिओ आहे हां, इथे व्हिडिओ झाले, डिपेंडन्सी रेशिओ, अवलंबित्वाचं प्रमाण. म्हणजे 100 लोक आहेत समजा, 100 काम करणारे लोक आहेत, तर 100 लोकांमागे किती लोक अवलंबित आहे
त्याचा जो रेशिओ काढला तर त्यालाच म्हणतो अवलंबित्वाचं प्रमाण. समजा 100 लोक आहेत इथे, 100 लोक आहेत, त्यातले 65 काय आहेत, हे प्रौढ आहेत, आणि 28 बालक, किंवा आपण सोपं गणित घेऊ, 65 काय आहेत, प्रौढ आहेत, त्यातले समजा 25 काय आहेत, मग 25 बालक आहेत. ते कशावर डिपेंड आहेत, या 65वर डिपेंड आहेत. उरले किती मग 65 25 80, 20%. 20 जर काय तर वृद्ध आहेत, ते कोणावर डिपेंड आहेत, त्याच्यावर. कशावर डिपेंड आहेत, याच्यावर. म्हणजे याला किती प्रमाणात वृद्ध आहे आपण सोपं करून सांगतो मी तुम्हाला. समजा 80, 100मध्ये 100 माणसं आहेत, त्यातले 80 माणसं प्रौढ आहेत, 15 बालक आहेत आणि 5 काय तर वृद्ध आहे, 5 काय वृद्ध आहे. म्हणजे 80च्या किती प्रमाणात झाले हे, 80 इथे धरलं, इथे 20 गुणिले 100 किती झालं, मग हे किती टक्के झालं, 25%. किती झाले, 25%. 25% कसं आहे, डिपेंडन्सी रेशो. 25% कसं आहे, डिपेंडन्सी रेशो. म्हणजे 100% लोकांवर 25% लोक काय आहेत, डिपेंड. 25% लोक काय आहेत, डिपेंड. 80ला 20 आहेत तर 100ला किती होणार, मग 100ला डिपेंड, सॉरी 100ला किती डिपेंड असणार, 25%. 100ला किती आहे, 25%. असा काय असतो, डिपेंडन्सी रेशो असतो. डिपेंडन्सी रेशो इथे व्हिडिओ झालाय. आता या दरानुसार काय, दर 100 कार्यकारी लोकसंख्येमध्ये एकूण अवलंबित लोकसंख्येचं प्रमाण निश्चित केले जातं. त्यालाच काय म्हणतो, अवलंबित्वाचा रेशो म्हणला जातो. 15 ते 64 काय, मग कार्यकारी वयोगट तुम्हाला सांगितलं, याची लोकसंख्या किती आहे, मग याचं जर बघितलं 65.7% होतं 2001च्या जनगणनेनुसार. तरुण लोकसंख्येचा अवलंबित्वाचा गट किती आहे, तरुण अवलंबित्वाचा म्हणजे बालक, त्याचा किती होता, 28.5%. आणि 65 त्या पुढील अवलंबित्वाचा गट किती होता, मग 5.8%. 5.8%. पुढच्या पेजला आपण रेशो काढला आहे. त्याचा फॉर्म्युला काय, मग अवलंबित्वाचं प्रमाण जर बघितलं, 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्या भागिले 65 व त्यापुढील लोकसंख्या भागिले काय, 15 ते 64 वयोगटातील एकूण लोकसंख्या, टक्केवारी इथे लोकसंख्येच्या गुणिले 100. मग जर बघितलं 28.5 प्लस 5.8 भागिले 65.7 गुणिले 100 जर केलं तर काय, 52% डिपेंडन्सी रेशो. म्हणजे 100 माणसामागे 52 लोक काय डिपेंडंट आहेत आपल्या इंडियामध्ये. 52 लोक काय आहेत, डिपेंडंट आहेत. डिपेंडन्सी रेशो किती, मग 52 आहे. 52 आहे. एक अजून झूम करू आपण वाटलंच. 52 काय, डिपेंडन्सी रेशो आहे. 100 लोकांमागे जर बघितलं तर 52 लोक काय डिपेंड आहेत. पुढचा टॉपिक पण अत्यंत महत्त्वाचा आहे. हा डिपेंडन्सी रेशो पण विचारला जातो. रेशो म्हणजे काय हे नाही विचारलं जात. डिपेंडन्सी रेशो म्हणजे काय हे कन्सेप्ट समजण्यासाठी मी तुम्हाला आकडे टाकलेले आहेत. ते डिपेंडन्सी रेशो काढण्यासाठी तो पाठ करू नका, तरी लक्षात ठेवला तरी चला. अवलंबित्वाचं प्रमाण भारतामध्ये किती, मग 52.20%. कार्यकारी लोकसंख्येच्या किती आहे, 52.20%. काम करणाऱ्या लोकसंख्येच्या 52.20%. म्हणजे आता इथे पुढे आपल्याला परत तो तक्ता लागणार आहे. बालक किती होते, 28.5%. प्रौढ किती होते, 65.7%. आणि वृद्ध किती होते, 5.8%. आता जर बघितलं आपण डेमोग्राफिक डिव्हिडंट हा महत्त्वाचा टॉपिक आहे. लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणजे काय, डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणजे काय, कालांतराने एकूण लोकसंख्येचं होत जाणारा बदल म्हणजे काय म्हणतो आपण, लोकसंख्या संक्रमण. म्हणजे आपलं लोकसंख्या संक्रमण कालांतराने लोकसंख्येमध्ये जो बदल होत जातो त्याला काय म्हणतो, लोकसंख्या संक्रमण. आपण याआधी पण पाहिलं आहे. लोकसंख्येचं संक्रमण कसं होतं, अधिक जन्मदर अधिक मृत्यूदराकडून लोकसंख्या संक्रमण कसं होतं, कमी जन्मदर कमी मृत्यूदराकडे होतं. वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये होत असतं. किती स्टेजमध्ये होत असतं, 5 स्टेजेसमध्ये. आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये पाहिलं 5 स्टेजेसमध्ये काय होतं, लोकसंख्या संक्रमण होतच असतं. हे कसे असते, लो स्टेशनरी, आणि शेवटी काय होतं, एक स्टेशनरी लोकसंख्येमध्ये होत असतं. स्टेशनरी लोकसंख्येमध्ये होत असतं म्हणजे स्थिर लोकसंख्येमध्ये आपलं संक्रमण होत असतं. हे संक्रमण होत असताना काय होतं, लोकसंख्येच्या कार्यकारी वयोगटाची म्हणजे 15 ते 59, इथे 15 ते 59 धरलं आहे. 15 ते 59 वयोगटाची लोकसंख्या काय वाढती. त्यामुळे काय होतं, अधिक वृद्धी आणि वाढण्यास मदत होते. वृद्धी दर वाढण्यास मदत होते. आणि याच्यामुळे जर समजा आता आपल्याकडे कार्यकारी वयोगट जास्त आहे, हा 65%, हा 65%, आणि याच्यामधून अजून 2% कमी केला, 7.3%च्या आसपास काय आपलं वृद्ध लोकसंख्या 60च्या पुढची. कार्यकारी लोकसंख्या आपल्याकडे 60च्या पुढची धरली जाते, पण लोकसंख्येमध्ये ते 65.7 धरलेलं आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं उर्वरित किती झाले, एक 63%च्या आसपास. 63% समजा आपली लोकसंख्या काय कार्यकारी लोकसंख्या आपल्याकडे.
म्हणजे जर पाहिलं तर आपल्याकडे जर बघितलं तरुण वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे काय आहे, जेव्हा तरुण लोकसंख्या भारतामध्ये जास्त राहणार तेव्हा आपण त्याच्याकडून काय करू शकतो, त्यामुळे देशाची आर्थिक वृद्धी चांगली होते. जर त्यांना चांगलं उद्योग असतील, चांगलं कौशल्य असेल, त्यांचं चांगलं आरोग्य असेल, त्यांचं चांगलं शिक्षण असेल, म्हणजे आपण काय उठू शकतो, त्या लोकसंख्येचा लाभ उठू शकतो. त्यालाच म्हणतात डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश असं म्हणतात. म्हणजे कार्यकारी लोकसंख्या. आणि हा बदल कधी होतो, कालांतराने होतो. कालांतराने एक स्टेज अशी येते की जिथे हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश असतो, म्हणजे जिथे तरुण लोकसंख्या त्या देशाची जास्त असते, वृद्ध लोकसंख्या कमी असते, बाल लोकसंख्या कमी असते, या स्टेजला काय म्हणतो आपण, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश असं म्हणतो. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळतो ना, प्रत्येकाला बोनस दिला जातो दिवाळीला, म्हणजे आर्थिक वृद्धी विकास झाला तर बोनस दिला जाणार. तसाच काय होतं, आर्थिक वृद्धी विकास होतो. म्हणजे या लोकसंख्या अशा स्टेजच्या लोकसंख्यामुळे जिथे 15 ते 59 वयोगटात जास्त असते तेव्हा काय होतं, ते डेमोग्राफी, ती जी डेमोग्राफी असते, ती जी लोकसंख्या असते त्या देशाला लाभ मिळवून देते. म्हणून त्यालाच काय म्हणतो आपण, डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतात लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. त्याला दुसरे 2 शब्द आहेत, लोकसंख्याशास्त्रीय भेट किंवा डेमोग्राफिक बोनस पण म्हणतो. नंतर त्याला दुसरं नाव आहे अजून डेमोग्राफिक विंडो किंवा लोकसंख्याशास्त्रीय खिडकी, असं सुद्धा 3 शब्द आहेत त्याला. डेमोग्राफिक डिव्हिडंड, डेमोग्राफिक बोनस, डेमोग्राफिक विंडो. याच्यामध्ये काय असतं, देशाची वृद्धी जास्तीत जास्त होते आणि देशाची आर्थिक वाढ चांगल्या पद्धतीने. सध्या आपल्या देशाकडे काय आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड सध्यास्थिती आहे आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. अजून तुम्हाला मी एक्झाम्पल किंवा एज स्ट्रक्चर सांगतो हां. पण ही स्थिती काय आहे, काही देशांमध्ये अल्पकालीन असते, जसं की चायनामध्ये अल्पकाळामध्ये होती, जपानमध्ये पण अल्पकाळामध्ये होती. पण पुढे जाऊन काय होतं, भारतामध्ये जर बघितलं वृद्धी दरामध्ये तफावत आहे. आपण पाहिलं याआधीच, केरळमध्ये वृद्धी दर कसा आहे, कमी आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये जास्त आहे, UP, बिहार या राज्यांमध्ये वृद्धी दर जास्त आहे. म्हणजे भारतामध्ये हा वृद्धी दराची स्थिती जास्त काळ टिकणार आहे. त्यामुळे भारतामध्ये हा डेमोग्राफिक डिव्हिडंड जास्त राहणार आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड इतर देशांच्या मानाने जास्त काळ राहणार आहे. म्हणून भारताचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर या डेमोग्राफिक स्टेजमध्ये आपण म्हणजे त्यांना काय करतो, डेमोग्राफिक स्टेजमध्ये आपण त्यांना कौशल्य दिलं पाहिजे, चांगलं आरोग्य दिलं पाहिजे, चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, तरुणांना चांगले उद्योग आणले गेले पाहिजे आणि त्याचा लाभ देशासाठी करून घेतला पाहिजे. सध्या तसं दाखवलं जातं पण केलं जात नाही. वेगळं शिक्षण त्यांना दिलं जातं. आता तुम्ही समजू शकता वेगळं शिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवलं जातं. सध्या पॉलिटिकल फायद्यासाठी दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवलं जातं तरुणांना. तसं न गुंतवता काय केलं पाहिजे, डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा उचलला गेला पाहिजे. म्हणजे जर बघितलं, भारताने जर ठरवलं, आता भारताचे लोक जर बघितले तर पूर्ण जगामध्ये आपल्याकडे जर बघितलं सरप्लस लेबर आहे, आपल्याकडे सरप्लस लेबर आहे आणि इतर देशामध्ये लेबरची कमतरता आहे, जसे की जर्मनी, फ्रान्स, युरोपियन कंट्री, इथे कसं लेबरची कमतरता आहे. नंतर जर बघितलं अरब कंट्री आहे, तिथे लेबरची कंट्री, तिथे तर जातात आपले लोक. पण इतर देशांचं जर बघितलं तर लेबर आपलं जाऊ शकतं, फक्त आपलं लेबर कसं पाहिजे, कौशल्य आधारित असलं पाहिजे, म्हणजे चांगलं शिकलेलं असलं पाहिजे. आता जर बघितलं, आता सरासरी वय जर बघितलं 2024ला जर बघितलं, भारतात सरासरी वय 29.5, म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. म्हणजे ॲव्हरेज एज पूर्ण 121 कोटीचा जर ॲव्हरेज एज काढला, आता 146 कोटी 146 कोटीचा जर ॲव्हरेज एज काढलं तर किती आहे, 29.5%. म्हणजे आपल्या तरुण लोकसंख्या काय आहे, जास्त आहे. ते चायनामध्ये किती, 39.5% वर्ष, 39.5 वर्ष. आपलं किती, 29.5 वर्ष. USA विचार केला तर 38.8 वर्ष. युरोपचा विचार केला 47 वर्ष, पूर्ण युरोपचं जर बघितलं 47 वर्ष. आणि जपानचं जर बघितलं, जगामध्ये सगळ्यात जास्त ॲव्हरेज वय सध्या जपानमध्ये वृद्ध लोकसंख्या सगळ्यात जास्त 49.5%. म्हणजे तिथे काम करायलाच लोक नाहीत. चायनामध्ये पण काम करायलाच लोक नाही, म्हणून त्यांनी वन चाइल्ड पॉलिसी जी होती त्यांनी बंद केलेली. आणि आता परत काय आहे, आता ते बेनिफिट देणार आहेत, बाळाला जन्म झाला तर बेनिफिट देणार आहेत. आता जर बघितलं ते कशासाठी देणार आहेत ते आपण पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये बघणार आहोत. तेव्हा चायनाची पॉप्युलेशन पॉलिसी तुम्हाला सांगेलच काय तोटा जातो. तो एक तोटा फक्त सांगतो तुम्हाला. समजा जर बघितलं, आता वृद्ध लोकसंख्या जास्त आहे, समजा चायनाची वन चाइल्ड पॉलिसीचा तोटा काय होता, इथे सर 55 वर्षाचा आई असेल, हां, पण वडील असतील, समजा वडील, हां, इथे आई,
इथे पण म्हणजे हे आजी आजोबा झाले एक प्रकारे. हां, इथे 55, 50. यांना एक मुलगा आहे, समजा एक मुलगा आहे 25 वर्षाचा मुलगा आहे. आणि यांना किती आहे, एक 24 वर्षाची मुलगी. या दोघांचं लग्न झालं, किती झालं, एक मुलगा. हां, एक मुलगा आहे समजा, 1 चाइल्ड पॉलिसी. हां, व इथे एक मुलगा, म्हणजे चाइल्ड किती झालं, 1. मधले किती झाले, तरुण 2. आणि डिपेंडंट किती झाले, वृद्ध किती झाले, 4. म्हणून काम करायला लोकसंख्या त्यांना कमी पडू लागली. म्हणून त्यांनी सुरुवातीला काय केलं, 1 चाइल्ड पॉलिसीचा त्याग केला. तिथे दुसरा मुलगा अलाउड होता, पण एकदम रेअर कंडिशनमध्ये. पहिली जर मुलगी असेल तर दुसरा अलाउड व्हायचं, ते बी सरकारचे परमिशन घेऊन. म्हणून 1 चाइल्ड पॉलिसी त्यांनी सोडली. आणि आता काय केलं त्यांनी, आता बेनिफिट देणार आहेत ते 3600 युवान देणार आहेत. जर मुलगा किंवा मुलगी जन्माला घातली तर 3 वर्ष ते 3600 युवान देते. 3600 समथिंग आहे, आपण बघू. आता आपण जेव्हा लोकसंख्या धोरणं घेऊ तेव्हा यामुळे काय होतं, लोकसंख्याशास्त्रीय लाभांशामुळे काय होतं, बचतीचा दर वाढतो. नंतर स्त्रिया आर्थिक क्रियांमध्ये सहभाग घेतात. जनन दर कमी होतो, फर्टिलिटी दर रेट कमी होऊन जातो, त्यामुळे स्त्रिया सहभागी होतात. आर्थिक बचतीचा दर वाढतो, शासनाचा उत्पादक लोकसंख्येमध्ये अधिक लाभ मिळू शकतो आणि लहान मुलांची संख्या कमी होते. त्यामुळे काय होतं, प्रौढ व्यक्तींचं आरोग्य आणि कार्यक्षमता जास्त. जेवढी मुलं जास्त तेवढी कार्यक्षमता काय असते, कमी होते. म्हणजे देशाचा वृद्धी दर कसा असतो, आर्थिक वृद्धी चांगल्या पद्धतीने होते लोकसंख्याशास्त्रीय लाभांश किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड असला तर. आता पुढचं बघू आपण, लोकसंख्या संक्रमण आणि वृद्धांचं वाढतं प्रमाण. वय 60 आणि त्यावरील आपण किती बघितलं होतं, वय 65 मध्ये बघितलं होतं. आता 60च्या पुढचे बघू आपण, 60च्या पुढचे पण टक्केवारी बघू. आता 1947 मध्ये वृद्ध किती होते, 1.91 लाख होते. तेच वाढून 2011 मध्ये वृद्ध लोकसंख्या किती आहे, 9.85 लाख. म्हणजे जर बघितले 121 कोटीमधले किती, 9 कोटी काय आहेत, 9 कोटी 9.85 लाख काय आहेत, 9 कोटी 85 लाख काय आहेत, वृद्ध आहेत. जगामध्ये चीन नंतर काय आहेत, सर्वात जास्त वृद्ध कुठे आहेत, मग भारतामध्ये. एकूण लोकसंख्या जर बघितली, चायनाची जास्त आहे ना, मग चायनामध्ये सगळ्यात जास्त वृद्ध आहेत. त्यानंतर भारतामध्ये एकूण लोकसंख्येमध्ये 9 कोटी. 9 कोटी म्हणजे खूप झाले. 9 कोटी म्हणजे 10 कोटीच्या आसपास काय आहेत, वृद्ध आहेत. त्यामुळे वृद्ध लोकसंख्या जगामध्ये चायनानंतर भारताचा क्रमांक लागतो. नंतर जर भारतामध्ये जर विचार केला, सगळ्यात जास्त वृद्ध लोकसंख्येचं प्रमाण कोणत्या राज्यात आहे, केरळमध्ये. आणि सगळ्यात कमी टक्केवारी कुठे आहे, मग नागालँडमध्ये. म्हणजे नागालँडमध्ये सगळ्यात कमी वृद्ध आहे, केरळमध्ये सगळ्यात जास्त वृद्ध आहे. वृद्ध लोकसंख्या टक्केवारीमध्ये केरळमध्ये सगळ्यात जास्त वृद्ध लोकसंख्या, नागालँडमध्ये सर्वात कमी लोकसंख्या. आणि वृद्ध लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार विचार केला तर भारतामध्ये जर बघितलं, 60 वर्ष आणि त्यावरील लोकसंख्या किती, मग 7.45. आणि 65च्या पुढचे किती होते, मग 5.8. 65च्या पुढचे जर विचार केला तर किती आहे, 5.8. आणि 7 वर्ष आणि त्यावरील लोकसंख्या जर बघितलं किती, मग 7.45%. 7.45%. म्हणजे 9 कोटी 65 लाख. 9 कोटी किती आहे, 9 कोटी 85 लाख लोक काय आहेत, वृद्ध आहेत. आणि त्यांची टक्केवारीमध्ये विचार केला तर किती आहे, 7.45%. 7.45%. आणि वय 65 व त्यावरील लोकसंख्या किती, मग 5.8. आपण हे पाहिलेलं आहे. हां, केरळचा विचार केला, मी सांगितलं केरळमध्ये तर 60 वर्षावरील लोकसंख्या किती आहे, मग सगळ्यात जास्त आहे ना, 10.48%. आणि सगळ्यात कमी कुठे आहेत, मग नागालँडमध्ये किती आहेत, मग वृद्ध 4.54%. आणि त्याच पुढे जर महाराष्ट्राचा विचार केला तर किती आहेत, मग 8%. किती आहेत, मग महाराष्ट्रामध्ये वृद्ध आहेत. हे आपण पाहिलेलं आहे. हे सगळे तिन्ही टॉपिक जे होते, एज स्ट्रक्चर, डेमोग्राफिक डिव्हिडंड, नंतर अवलंबित्वाचं प्रमाण, वृद्ध लोकसंख्या, हे कसे आहेत, मग एकमेकाला लागून आहेत. आता पुढचे जे टॉपिक आहेत आपण बघणार आहोत ते पुढच्या लेक्चरला बघू आपण. तुम्ही हे काय आपली पेज जे ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझं क्लिनिक पण आहे, आधी पण मी सांगितलं तुम्हाला, मोर्या क्लिनिक आहे गांजवे चौकामध्ये. मोर्या क्लिनिक आहे, तिथे पण तुम्ही येऊ शकता. आपण एकदम स्वस्त दरामध्ये ट्रीटमेंट करतो त्यांची सगळ्यांची. सकाळी 10 ते 2 असतं आणि संध्याकाळी तर नियमित चालू असतं 4 ते 9. 4 ते 9 आपलं क्लिनिक चालू असतं. पुढचे टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.